नामस्मरण भक्तीपाशीच आहे. आत्ता आपण काल काही ओव्या पाहिल्या, आज तिथून पुढे जाऊया आणि नामस्मरणाचा आणखी सखोल अर्थ समजून घेऊया. समर्थ म्हणतात, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. पुराणांतरीतली गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळी इतका क्रूर होता, इतक्या हत्या केलेल्या होत्या त्यानं, की असं म्हटलं जातं की त्यानं एक हत्या केली की तो एक खसखशीचा दाणा रांजणामध्ये टाकायचा. रांजण आता कोणी पाहिले का नाही माहिती नाही, पण एवढं मोठं असं एक 5-1 फुटाचं मातीचं भांडं असतं. त्या रांजणामध्ये तो एक खसखशीचा दाणा टाकायचा. असे 7 रांजण भरलेले होते. इतक्या हत्या त्यानं केलेल्या होत्या. नारद मुनी चाललेले होते आणि मग आपण मागं पण एकदा निरूपणात पाहिले पहा की संतांच्या सहवासामध्ये इतकं सामर्थ्य असतं की काहीतरी असा परिणाम होतो जो शब्दात सांगता येत नाही. आता परवा इथं स्वामीजी आलेले, कित्येकांना असा अनुभव आला की त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर का कोणास ठाऊक पण रडायला झालं. स्वामीजींनी जेव्हा आपल्या डोळ्यात डोळे घालून बघितलं तेव्हाही रडायला आलं. मग असं का झालं? पहिली गोष्ट म्हणजे संत सद्गुरू प्रेमाची मूर्ती असतात. म्हणजे आतून बाहेरून पूर्णपणे प्रेमानं भरलेले असतात. जसं गुलाबाच्या फुलांचा ताटवा असेल तर तिथे येणारच ना सुगंध फुलांचा. तर तसं संतांच्या आजूबाजूला प्रेम नांदत असतं, नाचत असतं. सहवासामध्ये त्यांच्या सामर्थ्य आहे. केवळ सहवासामध्ये पहा, आपण काहीही केलं नाही, फक्त त्यांनी पाहिलं आपल्याकडं आणि आपल्याला समाधानाचा एक अलौकिक स्पर्श झाला. लक्षात आलं आपल्याला आतमध्ये की हे साधं समाधान नाही आहे, काही केलेलं नाही आहे आपण, तरी पण आपल्याला समाधानाचा स्पर्श झाला आहे आणि मग डोळ्यातून अश्रू बाहेर आले. तसं नारद मुनी चाललेले होते. अर्थातच संत आहेत, महर्षी आहेत, ब्रह्मर्षी आहेत. त्यांच्या येण्यानं वाल्या कोळीमध्ये थोडा फरक पडलाच, पण त्यांना दया आली. आता हे पण भाग्य आहे वाल्या कोळीचं की नारद मुनींना दया आली. त्यांनी विचारलं की तू एवढी सगळी पापं केलेली आहेस, तुझ्या पापामध्ये कोणी भागीदार आहे का? हे तू कोणासाठी करतोयस? वाल्या कोळी म्हणाला की माझ्या बायका मुलांसाठी करतोय. हे आपल्यासारखंच उत्तर आहे बरं का. आपण आपल्या बायका मुलांसाठी सगळं करतोय असंच म्हणत असतो, फक्त हत्या करत नसतो कोणाची. बायका मुलं तुझ्या या पापात सहभागी होणार आहेत का नाहीत विचारून ये म्हणाले. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तर त्यानं विचारलं तर बायको म्हणाली तुमचं पुण्य तेवढं आमचं आहे म्हणाली, किंवा मुलांचं आहे. बाकी पाप काही घडत असेल तर ते तुमचं तुम्ही बघा असं म्हणाली. कधी कधी काय होतं, बोलू का, बायकोनं झटका दिला की जरा लवकर डोळे उघडतात पुरुषांचे. तसं काहीचं झालं वाल्या कोळीचं. लक्षात आलं की आपलं कोणीही नाही आहे आणि मग तो नारद मुनींना शरण गेला आणि नारद मुनींनी साधना दिली, अनुग्रह दिला. ती साधना केली वाल्या कोळीनं आणि मग त्याचे वाल्मिकी ऋषी झाले. पुराणांतरी असं सांगितलं जातं की तो म्हणाला की रामनाम काही माझ्या तोंडाला येणार नाही. मग मरा मरा म्हणाले आणि मग ते उलटं नाम घेऊन वाल्मिकी तरला. हे मनोरंजन करण्यासाठी सांगितलं जातं. अशी काही वस्तुस्थिती नाही. ज्याला मरा म्हणता येतं त्याला रामही म्हणता येतं. काय कबीर महाराज म्हणतात एके ठिकाणी, राम नाम सब कुछ कहे, ठग ठाकूर और चोर. कोण कोण? ठग, ठाकूर आणि चोर. ठग म्हणजे फसवणारा, ठाकूर म्हणजे पुजारी, देवाची पूजा करणारा, आणि चोर. सगळेजण रामनाम घेतात. राम नाम सब कुछ कहे, ठग ठाकूर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम है कुछ और. म्हणजे वाळ्या कोळीला राम म्हणता येत होतं, पण राम म्हणता येत नव्हतं.
कसं राम म्हणता येत नव्हतं ते आता आपण पाहणार आहे. ज्याचा अर्थ उफराट नाम आहे तो आपण बघणार आहे. अनुग्रह करतात सद्गुरू, म्हणजे सद्गुरू त्यांची शक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतात, शक्तिपात करतात. आता शक्तीचं असं आहे की शक्ती सर्वत्र ठिकाणी आहे, आपल्यातही आहे, तशीच सद्गुरूंमध्येही आहे. फक्त त्या शक्तीचा प्रवाह योग्य दिशेनं जाण्यासाठी सद्गुरू त्यांची शक्ती तिथं पाठवतात. जीव जन्मोजन्मीचा बहिर्मुख असल्यामुळं पटकन आत्ता काहीतरी निरूपण ऐकलं, कितीही चांगलं वक्तृत्व असलं तरी बरं का, आपलं बहिर्मुखत्व पटकन जात नाही. जीवापाशी ते सामर्थ्यच नाही आहे. जीव प्रयत्न करतो, खूप करतो, करून करून थकतो. त्याच्यानं जेव्हा होत नाही असं त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो सद्गुरूंना शरण जातो. सद्गुरू जेव्हा शक्ती देतात तेव्हा त्याच्या खऱ्या परमार्थाचा प्रवास सुरू होतो. आता असं कुणी समजू नये की आपल्याला सद्गुरू नाहीत तर आमच्या परमार्थाचा प्रवास काही खोटा आहे, असा काही अर्थ नाही याचा. खरा प्रवास सुरू होतो म्हणजे आता त्याच्याबरोबर सद्गुरूंची शक्ती असते. सद्गुरूंची शक्ती त्याला अंतर्मुख करायला मदत करते. श्री महाराजांचं वाक्य आहे पहा की भगवंताच्या नामामध्ये परिपूर्णताच आहे, नाम अपूर्ण नाहीच आहे. पण जेव्हा सद्गुरू ते नाम देतात तेव्हा त्याबरोबर त्यांची शक्तीसुद्धा येते. शक्तीसहित दिलेलं नाम लवकर काम करतं. श्री महाराजांची वाक्य आहेत बरं का. तसं नारद महर्षींनी केलं, अनुग्रह केला, शक्ती संक्रमित केली आणि मग ती साधना करून वाल्मिकी ऋषी झाले. पहा, एकेरी उच्चार केला जोपर्यंत वाल्या आहे तोपर्यंत. आता वाल्मिकी ऋषींना आपण एकेरी म्हणू शकत नाही. वाल्मिकी ऋषींना वंदन केलेलं आहे समर्थांनी दासबोधामध्ये. इतका मोठा अधिकार झाला की प्रभू रामचंद्रांनी अवतार घेण्याच्या आधी त्यांनी रामायण लिहिलं. म्हणजे जसं एखादा नट नाटकात काम करतो, जे लिहिलेलं आहे कागदावरती ते वाचतो आणि त्याप्रमाणे अभिनय करतो, तसं जणू रामचंद्रांनी काय लिहिलेलं आहे हे पाहावं, काही अडत असेल तर वाल्मिकी रामायण बघावं आणि त्याप्रमाणे अभिनय करावा. इतका मोठा अधिकार आहे वाल्मिकी रामायणाचा. असो, हे उपराठ नाम, उपराठ याचा अर्थ उलट. श्रीधर स्वामी म्हणून होऊन गेले, अलीकडचे श्रीधर स्वामी नाहीत बरं का, पूर्वी एक श्रीधर स्वामी म्हणून होऊन गेले. त्यांचा अभंग आहे, नाथाच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला मोठी लागली तहान. त्यात सगळ्या उलट्या खुणा दिलेल्या आहेत. आता पाण्याला तहान लागू शकत नाही, पण पाण्याला तहान लागली असं गुरुघरची खूण आहे, असं श्रीधर स्वामी म्हणतात. त्या अभंगाच्या शेवटी म्हणतात, श्रीधर स्वामी म्हणे मार्ग हा उलटा, उलट मार्ग की राह दिखाई मेरा मैं जानू. असा पण एक अभंग आहे. संतांचे पुष्कळ अभंग आहेत ज्यामध्ये उलट्या मार्गाचा उल्लेख केलेला आहे संतांनी, उफराट्या मार्गाचा उल्लेख केलेला आहे. समर्थ हाच मार्ग या ओवीतून सांगतात. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी. हे जे उफराट नाम आहे म्हणजे काय आहे? नामाला उलटं केलं आहे का? तर नाही. उफराट नाम याचा अर्थ असा आहे, सूक्ष्मातला अर्थ नंतर बघूया, प्रत्येक पायरीवरचा अर्थ पाहत आपण पुढे जाणार आहे. पहिला अर्थ असा आहे उफराटा म्हणजे आपण आत्ता जे सुलट आहोत असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपली बहिर्मुखता हा आपल्या दृष्टीनं सुलट मार्ग आहे. कळतंय ना? खूप अवघड होत नाही आहे ना? आपण बहिर्मुख आहोत, हाच आपला सुलट मार्ग आहे. तिकडून सद्गुरू आत वळवतात, म्हणजे आपल्याला काय करतात? उलटं करतात, आत वळवतात. हा पहिला अर्थ उफराट्या नामाचा. परवा कीर्तन भक्ती पाहताना आपण चैतन्याचा विषय पाहिलेला, आठवत आहे का? की चैतन्य आपल्या शरीरामध्ये खेळतंय आणि त्या चैतन्याच्या खेळामुळं आपली इंद्रिय कार्य करू शकतात. त्या चैतन्यामुळं आपलं जिवंतपण आहे.
डोळ्यांना दिसतं, बुद्धीला कळतं, जिभेला चव येते, त्या चैतन्यामुळे आहे. ते चैतन्य आपल्यामध्ये विखुरलं गेलेलं आहे असं. म्हणजे जिकडे भोग असेल तिकडं चैतन्य असल्याशिवाय तो भोग घेता येत नाही. जसं आत्ता तुम्ही माझ्याकडे पाहताय, बरोबर ना, काय बोलतोय ते समजून घेत आहे. बुद्धीमधून, डोळ्यांमधून, कानांमधून चैतन्य काम करतंय म्हणून हे आपण करू शकतोय. पहा, समजा आपण आता मोबाईल सगळ्यांच्या हातात असतो, सगळेजण मोबाईलमध्ये रमलेले असतात. पहा, आपण रस्त्यानं जर चाललेलो असू आणि आपलं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर आपल्या कानावरती वाहनांचा आवाज येतो, प्रसंगी हॉर्न पण येतो, पण चैतन्य सगळं तिकडं खाली मोबाईलच्या दिशेला एकवटलेलं असल्यामुळं कानावरती आवाज येत असून पण लक्ष जात नाही तिकडं. मग गाडी धडकते की काय अशी वेळ येते या मोबाईलच्या नादामध्ये, येते की नाही? अशा तऱ्हेनं हे आपल्या आतलं चैतन्य प्रवाहित होत असतं. उदाहरण दिलं पटावं यासाठी, लक्षात यावं पटकन यासाठी, की अशा तऱ्हेनं हे चैतन्य वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं असतं. आता असं पहा, साधा मोबाईल आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी क्षुल्लक बघतोय, पण तरीसुद्धा इतकं ते एकवटतं. तर जेव्हा आपण काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी विकारांच्या नादी असू तर ते किती त्या ठिकाणी एकवटत असेल, कल्पना करून पहा. आता आपला हा स्वभाव झालेला आहे. म्हणजे काम असणं, क्रोध असणं हे तर मनुष्यपणाचं लक्षण होऊन बसलं आहे. हा आपला सुलटा मार्ग झाला आहे. इथून सद्गुरू उलटं फिरवतात आपल्याला. म्हणजे चैतन्याचा प्रवाह आतमध्ये आणायला शिकवतात. लक्ष दे म्हणतात. जिथं एकवटायचं आहे चैतन्य तिथं तू लक्ष दे, हे सद्गुरू शिकवतात. हा आणखी एक अर्थ झाला उफराट्या नामाचा. म्हणजे समजा आता आपण डोळे मिटून बसलो तर सगळीकडं आपलं लक्ष फिरतंय. डोळे बंद करून घेतले, कान तर आपण बंद करू शकत नाही. समजा आपण काहीतरी घातलं कानामध्ये, कापूस घातला, बूच घातलं, तरीसुद्धा एक अंदूक कुठंतरी आवाज येतोच, पुसटसा आवाज येतोच कानावरती. मांडी घालून बसतो, हातपाय अगदी स्वस्थ ठेवतो, ठीक आहे, शरीर शांत झालं, पण आपल्याला जाणीव आहे त्याचं काय करणार. आसपास काहीतरी घडतंय याची जाणीव आहे. समजा आत्ता या नेने घाटात महाराजांच्या मूर्तीपुढं आपण बसलो आहे, तर या मूर्तीपुढं आपण आहोत याची जाणीव आहे आपल्याला. आसपास कोणी ये जा केली तर त्याची जाणीव होत असते. हे विखुरलेलं चैतन्य आहे म्हणून जाणीव होत असते. कळलं कसं शेजारून माणूस गेलाय ते, किंवा गेला नसतो पण वाटतं कोणी गेलं की काय. मग ज्याची स्थिरता नाही तो डोळे हळूच उघडतो, सगळ्यांनी मिटलेत का पाहतो, परत स्वतः बंद करून घेतो. म्हणजे पहा, डोळे मिटलेले आहेत पण चैतन्याचा प्रवाह जिथं एकत्रित व्हायला पाहिजे तिथं होत नाही आहे, इकडे तिकडे फिरतोय. एक गोष्ट आहे बरं का तुकाराम महाराजांची, नीट आठवली सांगता सांगता तर नीट कळेल. बघूया. तुकाराम महाराज शांतपणे ध्यानाला बसलेले होते आणि त्यांना असं वाटलं की आपण विवेक सिंधू नावाचा ग्रंथ वाचूया. मग विवेक सिंधू नावाचा ग्रंथ वाचायला लागले आणि एक मनुष्य जाता जाता तुकाराम महाराजांच्या समोर येऊन बसला आणि ध्यानाला बसला. ध्यानाला बसल्यानंतर थोड्या वेळानं त्याला वाटलं की आता तुकाराम महाराज विवेक सिंधू वाचतायत तर आपणही वाचूया, म्हणून तो पण विवेक सिंधू वाचायला लागला. विवेक सिंधू वाचत वाचत तुकाराम महाराज विवेक सिंधू वाचतायत, हा माणूस पण विवेक सिंधू वाचायला लागला आहे. थोड्या वेळानं त्यानं डोळे बंद केले. उद्देश असा की शुद्ध मराठीत सांगायचं तर सद्गुरूंवर इम्प्रेशन टाकावं. कसे आपण छान ध्यानाला बसतो, कसे आपण तल्लीन होऊन बसतो, म्हणून डोळे मिटून बसला तो. मग तुकाराम महाराज म्हणाले ध्यानालाच बसूया. मग दोघांनी विवेक सिंधू बंद केला आणि दोघंही ध्यानाला बसले.
दोघांनी डोळे मिटलेले आहेत, ध्यान चालू आहे. याच्या ध्यानामध्ये ह्याचे विचार चालू झाले. ज्या शेतामध्ये आपण ध्यानाला बसलो आहे ते शेत चांगलं आहे. समजा आपल्या नावावरती झालं तर आपल्याला भरपूर पैसा मिळवता येईल. जमीन चांगली आहे, पीक पण उत्तम येईल. पीक उत्तम आलं की काय भरभराटच आहे. आणि हा जो पलीकडनं रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यावरून बऱ्याचदा वारकरी जातात. वारकऱ्यांना ऊस वाटता पण येईल, सगळं काही करता येईल, असा तो विचार करत होता. आणि तेवढ्यात तुकाराम महाराजांनी डोळे उघडले आणि त्याला विचारलं की समजा वारकऱ्यांनी तुला उसानं मारलं तर काय होईल, असं तुकाराम महाराजांनी विचारलं. म्हणजे याचा अर्थ असा की तुकाराम महाराज सर्वव्यापी होते. ही सिद्धी नाही आहे बरं का, मनातलं ओळखणं ही सिद्धी पण आहे, पण ती क्षुद्र सिद्धी समजली जाते. ही तुकाराम महाराजांनी सिद्धी वापरली नाही. तुकाराम महाराज सर्व व्यापक होते. त्यामुळे ध्यानात काय सुरू आहे इकडं तुकाराम महाराजांचं लक्ष होतं. आपलं असं सुरू असतं. एकदा अंबुराव महाराज सुद्धा असेच ध्यानाला बसले होते. अंबुराव महाराज म्हणून फार मोठे संत होऊन गेले कर्नाटकात, भाऊसाहेब महाराजांचे सत्शिष्य. तिथं काय असायचं, ध्यानाची शाळा असायची आणि पुष्कळ लोक ध्यानाला बसायचे. संथ चालीमध्ये पंचपदीची भजनं म्हटली जायची आणि मग ध्यान व्हायचं. सगळेजण डोळे मिटून बसलेले होते. तसाच एक मनुष्य होता त्यात बसलेला. त्याची म्हैस गाभण राहिलेली होती. त्याच्या मनात सारखे त्या म्हशीचे विचार होते गोठ्यातल्या. सगळ्यांनी डोळे मिटलेले आहेत. अंबुराव महाराज एकदम ओरडले, कोणाची म्हैस अडली आहे, जा तिकडं, आधी तिचं काम करून ये, मग ये इथं ध्यानाला, असं ओरडले अंबुराव महाराज. म्हणजे आपला देह चालतो फिरतो तसंच आपल्या देहातलं मन पण चालतं फिरतं. चैतन्य असल्याशिवाय ते चालू फिरू शकत नाही. मेलेल्या माणसाला पदार्थाची चव जशी कळणार नाही तसं मेलेल्या माणसाचं मन पण विचार करणार नाही. हे चैतन्य जे आहे ते जे बहिर्मुख आहे ती आपल्या दृष्टीनं सुलट दिशा आहे. संतांच्या दृष्टीनं ती उलट दिशा आहे. पण आपल्या दृष्टीनं सुलट असलेली दिशा संत जेव्हा उलट करतात तेव्हा ते उफराट नाम सांगतात. म्हणजे चैतन्याचा प्रवाह आत वळवायला सांगतात. आता इकडे तिकडे जे तुझं लक्ष जाते ना, कुणीतरी आहे असं वाटतंय, मगाशी आपण पाहिला तो विषय, कुणीतरी बोलतंय, ऐकू येते, ते तिकडं लक्ष देता कामा नये. ते लक्ष एका ठिकाणी वळलं पाहिजे, हे सद्गुरू शिकवतात. आता ते ठिकाणसुद्धा ठरलेलं आहे. गुरुपदिष्ट साधनेमध्ये ते ठिकाण आहे आपल्या भ्रूमध्याचं स्थान, जिथं दोन भोवया एका सरळ रेषेमध्ये येतात आणि नाकाचा वरचा शेंडा जाऊन त्या सरळ रेषेला मिळतो. जिथे हे अष्टगंध लावलेलं आहे किंवा काही जणांनी कुंकू लावलं असेल, काही महिलांनी वाटलंच तर कुंकू लावलं असेल, बुक्का लावायचं ठिकाण, ते ठिकाण परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणाला भ्रूमध्यस्थान म्हणतात किंवा त्या ठिकाणाला त्रिकुटस्थान म्हणतात. त्याच ठिकाणाला वाराणसीसुद्धा म्हणतात. ही जी सरळ गेलेली रेषा आहे ना ती वर्ण आहे आणि ही खालून आलेली रेषा आहे ती नासी आहे. म्हणून ही वाराणसी म्हणजे हे भ्रूमध्यस्थान आहे. इथं लक्ष द्यायला सद्गुरू सांगतात, नाम घेताना किंवा ध्यान करताना. आता इथंच का लक्ष द्यायचं, त्याचं सोपं उत्तर आहे, याज्ञवल्क्यांपासून सगळ्यांनी इथंच लक्ष दिलं म्हणून इथं लक्ष द्यायचं. किंवा सद्गुरू आज्ञा करती जैसी आचरणी ठेवी तैसी. सद्गुरू सांगतात ना भ्रूमध्यापाशी लक्ष दे, तर भ्रूमध्यापाशी लक्ष द्यायचं. पण त्याचा थोडा शास्त्रार्थ पण आहे, तोही आपण पाहूया. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि ह्या नाड्या म्हणजे रक्ताच्या नाड्या असाव्यात तशा नाड्या नाही आहेत. या नाड्या म्हणजे चैतन्याचा प्रवाह आहे. आत्ताच आपण पाहिलं की चैतन्य आतमध्ये खेळते तर ते प्रवाहित होणार ना.
जसं इथं पाणी सांडलं तर पाणी असं जाणार, आता जिथं जिथं त्याला मार्ग सापडेल तिथं तिथं जाणार. तसं या नाड्यांमधून चैतन्य प्रवाहित होतं आणि शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया चालतात. या 72,000 नाड्यांमध्ये इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. इडा नाडी आणि पिंगळा नाडी या नाड्यांच्या चैतन्य प्रवाहामुळं आपले श्वास चालतात. डाव्या नाकपुडीला इडा नाकपुडी म्हटलं जातं, उजव्या नाकपुडीला पिंगळा नाकपुडी म्हटलं जातं, किंवा डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हटलं जातं, उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हटलं जातं. एक थंड आहे डावी नाकपुडी इडा, तर उजवी पिंगळा नाकपुडी गरम आहे, उष्ण आहे. पुष्कळांचा असा समज आहे की डाव्या नाकपुडीतून वाहणारा श्वास म्हणजे इडा नाडी आहे, तर तसं नाही. इडा नाडीच्या चैतन्य प्रवाहामुळं डाव्या नाकपुडीतून श्वास वाहतो. श्वास म्हणजे नाडी नव्हे. पिंगळा नाडीच्या चैतन्य प्रवाहामुळं उजव्या नाकपुडीतून श्वास वाहतो. या नाडीमुळं हे आपले श्वास कार्यरत होत आहेत. आलं लक्षात? पण सुषुम्ना नावाची जी नाडी आहे ती गुप्त नाडी आहे. गुप्त नाडी अशासाठी आहे की त्यामध्ये असलेला चैतन्य प्रवाह प्रगट नाही आहे, निद्रिस्त आहे. म्हणजे ती नाडी आपल्यामध्ये बंद असते. सद्गुरू अनुग्रह करून ती नाडी उघडतात. जसं एखादं कपाट उघडावं, एखादी तिजोरी उघडावी आणि मग तिजोरीतला माल हाती लागावा, तसं अनुग्रहामुळं ही सुषुम्नेची नाडी उघडली जाते आणि मग चैतन्य सुषुम्ना मार्गानं वरती जाऊ शकतं बरं का. साधना केली नाही तर ते जाणार नाही. ते जाऊ शकतं जर साधना केली तर. म्हणून साधना करायला सद्गुरू सुषुम्नेचा मार्ग प्रशस्त करतात. आता हे थोडं जड होईल काही जणांना, वाटतही असेल जड, पण आपण असं पाहूया. आपले आत्ता श्वास सुरू आहेत की नाही? का असं कोणाला वाटतंय श्वास बंद आहेत? आपले श्वास सुरू आहेत. ही चाचणी आहे आपल्याजवळ दिलेली की आपण वृत्तींवरती आहोत. श्वासांची गती जेव्हा प्रवाहित होते तेव्हा आपल्या वृत्तींची हालचालसुद्धा असते. आपल्याला कळतं, आपल्याला वास येतो, आपलं मन विचारांमध्ये धावतं, वासनांमध्ये आपण धाव घेतो, विषयाच्याकडं धावले जातो, विषयाशी एकदम चिकटून जातो, एकाकार होतो. हे सगळं इडा पिंगळातल्या गतीमुळं घडत आहे. बरोबर ना? तुमची कुंडलिनी योगावर PhD आहे. या इडा आणि पिंगळाच्या गतींमुळं असे विकार नियंत्रित होतात आपल्यातले. आता ह्या विकारांमुळं तर आपलं बहिर्मुखत्व सिद्ध होतंय ना. हे विकार म्हणजेच तर आपलं बहिर्मुखत्व आहे, म्हणजेच तर आपला जीवभाव आहे. म्हणजेच आपले श्वास इडा आणि पिंगळांमधनं वाहत आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपण जीवभावावरती आहे. आता संतांनी त्यांच्या अभंगांमध्ये या इडा आणि पिंगळेला रामकृष्ण अशी संज्ञा वापरली आहे बरं का. एक रामगती आहे आणि एक कृष्णगती आहे. आणि मधली जी सुषुम्नेची गती आहे तिला हरी अशी संज्ञा वापरली आहे. एक राम आहे, एक कृष्ण आहे, तर एक हरी आहे. कूट अभंगांमध्ये संत अशी रचना करतात. का? तर जो खरा शरण आलेला आहे, ज्याला खरं जाणून घ्यायचं आहे, त्यालाच हे अध्यात्मशास्त्र कळावं म्हणून संतांनी अशा रचना केलेल्या आहेत. हे अध्यात्मशास्त्र रस्त्यावर पडलेलं नाही आहे. ज्याला त्याची किंमत आहे त्यालाच ते समजावं म्हणून संतांच्या या रचना आहेत. याचा दाखला पाहण्यासाठी आपण हरिपाठातील एका अभंगाची एक ओळ बघूया. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, असं माऊली म्हणतात. पहा, आत्ता आपण जो अर्थ पाहिला तोच सांगितला की नाही माऊलींनी. जीवाचा भाव रामकृष्ण वाचेतून प्रगट होतो. म्हणजे आपण जीवभावावरती आहे हे आपल्या श्वासांवरून कळतं. काय? श्वास सुरू आहेत आणि भरपूर वाहत आहेत तर भरपूर जीवभाव आहे. श्वास सुरू आहेत,
थोडे कमी वाहत आहेत तर थोडा कमी जीवभाव आहे. म्हणून पहा, ज्यावेळी आपल्याला संताप आलेला असतो त्यावेळी श्वासांची गती भरपूर असते, भरपूर खाली जातो श्वास. ज्यावेळी कामभावना असते त्यावेळी पण श्वास भरपूर वाहतो. ज्यावेळी झोप असते त्यावेळी श्वास भरपूर वाहतो. ज्यावेळी अन्नसेवन सुरू आहे किंवा हवरटासारखं आपण अन्नसेवन करतो आहे त्यावेळी श्वास भरपूर वाहत असतो. म्हणजे आधी जीवभाव आहेच, पण विकारांमध्ये आपण गुरफटले गेलो, दृश्यामध्ये विषयामध्ये गुरफटले गेलो, आणखीन गुरफटले गेलो की तो जीवभाव काय झाला, आणखी तीव्र झाला. मग हे कशानं निर्देशित झालं? या श्वासांच्या गतीनं निर्देशित झालं. सांगलीमध्ये दासराम महाराज केळकर होऊन गेले, अण्णा महाराज केळकर होऊन गेले. त्यांनी हे सांगितलेलं उष्टज्ञान आहे बरं का. हे काही वैयक्तिक कुणाचं ज्ञान नाही, हे ज्ञान संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. स्वामी माधवनाथांनी याविषयी अनेक वेळा विवेचन केलेलं आहे. स्वामी मकरंदनाथसुद्धा या इडा पिंगळाविषयी विवेचन करतात. त्यांचं सांगितलेलं फक्त तुमच्यापुढं मांडतोय. हे परमार्थ ज्ञान उष्ट असतं. सगळंच ज्ञान खरं म्हणजे व्यास महर्षींचं उष्ट आहे असं म्हटलं पण जातं ना, व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, होय की नाही? तसं हे उष्ट ज्ञान आहे. पण आपल्याला नीटपणानं कळावं म्हणून हे सांगण्याची योजना, की उपराठा मार्ग काय आहे. तर आता हे पाहिलं आपण की अशा या इडा पिंगळांच्या गती आहेत. आता ह्या गती सुरू आहेत तोपर्यंत आपण बहिर्मुख आहे एवढं तरी ठरलं, पण मला तर अंतर्मुख व्हायचं आहे ना. म्हणजे असं पहा, हा रस्ता आहे, याला काहीतरी नेनेघाट मार्ग असंच नाव आहे वाटतं. मला श्री महाराजांच्या मठात यायचं आहे, पण रस्त्यावरती मी इकडे तिकडे फिरतोय. दरवाजा बंद असेल तर मी मठात येऊ शकत नाही, मठासमोरून गेलो तरी मठात येऊ शकत नाही. तसं जोपर्यंत सद्गुरू अनुग्रह करत नाहीत, त्यांची शक्ती संक्रमित करून सुशून्येचा मार्ग जोपर्यंत उघडत नाहीत, तोपर्यंत साधक असा बाहेरच्या बाहेर खेळत राहतो. त्याच्या प्रयत्नांना किंमत नाही असं नाही, किंमत आहे. त्या प्रयत्नांनीच सद्गुरूंना दया येते. आपल्याला अनुग्रह नसेल, आपल्याला यातलं काहीही कळत नसेल, इडा काय, पिंगळा काय, सुषुम्ना काय, काय काय काहीही कळत नसेल, पण आपल्याला एवढं समजतं ना की श्री महाराजांच्या पायी लोटांगण घ्यावं, एवढं समजतं ना की माऊली जे सांगतात, समर्थांसारखे संत जे सांगतात ते समजून घ्यावं, त्याचं चिंतन करावं आणि आपल्याला येईल तसं आपण भगवंताचं नाम घ्यावं, एवढं आपल्याला समजतं ना, तर आपण ते करावं. ते आपण केलं की सद्गुरू तत्वाला दया येते आणि मग सद्गुरू तत्वाकडून अनुग्रहाची योजना होते. आपल्याला काहीच कळत नाही आहे म्हणून जो मार्ग सोडून देतो त्याला अनुग्रह कसा मिळणार, त्याला सद्गुरू कसे मिळणार? तर ही आपली भरकट होते जोपर्यंत सुषुम्नेचं दार उघडलेलं नाही तोपर्यंत. एकदा का अनुग्रह झाला की सद्गुरू तो दरवाजा उघडून देतात आणि मग आता लक्ष देऊन ऐका बरं का, मग सद्गुरू चैतन्याला भ्रूमध्यच ठिकाणी एकत्रित करायला शिकवतात. ते ठिकाणच का? कारण ते ठिकाण संगम ठिकाण आहे म्हणून त्याला त्र्यंबक पण म्हणतात. योगायोग असा आहे की नाशिकच्या थोडं वर गेल्यानंतर त्र्यंबक आहे, तसं हे जे नासी दिसतंय याच्या थोडं वर गेल्यानंतर त्र्यंबक आहे. जिथं 3 नाड्या एकत्र येतात तिथं हा संगम आहे. ह्या भ्रूमध्य ठिकाणी इडा, पिंगळा आणि सुषुम्ना यांचा संगम होतो आणि त्या ठिकाणी सद्गुरू लक्ष द्यायला सांगतात. त्या ठिकाणी लक्ष दिल्यामुळं इडा आणि पिंगळेमधला प्रवाह एकत्र होऊन सुषुम्नेमध्ये शिरतो. तसा तो साधकाला शिरवता येतो, जाणीवपूर्वक शिरवता येतो. गुरुकृपेनं त्याचा तो तिथे शिरतो आणि मग त्याला नामस्मरणाच्या आणि ध्यानाच्या प्रगाढ स्थितीमध्ये झोप येत नाही. जेव्हा मन आणि प्राण श्वासांमध्ये एकवटतात आणि लय पावतात, इडा आणि पिंगळामध्ये एकवटतात आणि पुरीतत नावाची एक नाडी आहे आपल्या आत. जशा ह्या सगळ्या नाड्या पाहिल्या ना, त्यामध्ये पुरीतत नावाची एक नाडी आहे.
त्या नाडीमध्ये जेव्हा प्राण जातात मनाबरोबर लय पाहून, तेव्हा मनुष्य निद्रिस्त होतो. म्हणून आपल्याला झोप लागते. समजायचंच, ज्या ज्यावेळी आपल्याला झोप लागलेली आहे त्या त्यावेळी प्राण पुरीतत्मध्ये गेलेले आहेत. सद्गुरू सुषुम्नेचं दार उघडून देतात. मग काय होतं पहा, ज्यांनी ध्यानाचा किंवा नामस्मरणाचा शांत अभ्यास केलेला असेल त्यांच्या लक्षात येईल की एक क्षण असा येतो की निद्रा येते आणि आपल्याला कळतही नाही आपण झोपी जातो. होतं की नाही असं? हां, आपल्याला कळतही नाही. आपल्याला डुलकी लागते, हातातली माळ गळते, किंवा ध्यान आपण करत असू तर मान अशी खाली पडते, आपल्याला जणू झोप लागणारच आता असं होतं. हे ज्यावेळी आतमध्ये घडत असतं, आपण उफराट नाम शिकतोय बरं का समर्थांनी सांगितलेलं. हां, हे ज्यावेळी आतमध्ये घडत असतं त्यावेळी आपले प्राण त्या पुरीतत्मध्ये शिरत असतात. हे ज्यावेळी घडत असतं, ज्यावेळी तो डुलका येत असतो, ज्या क्षणी ती माळ हातातनं पडत असते, अर्थातच आपण सावध नसतो. या स्थितीचं विवेचन आत्ता बाहेरून सांगितलं जाते म्हणून अगदी आपण मान डोलवतोय, होय होय खरं आहे खरं आहे खरं आहे, पण झोपायच्या वेळी झोपीत जातो. या स्थितीचं विवेचन आत्ता बाहेरून चाललंय म्हणून लक्षात येतं आहे. काय होतं, कुठून येते बेसावधता कळत नाही. इतकं लक्ष देऊन आपण नाम घेत असतो, इतकं लक्ष देऊन आपण ध्यानाला बसलेलो असतो, पण कसे बेसावध होतो कळत नाही आणि एकदम झोपीत जातो. तिथं मन शांत होतं. निश्चितच होतं, कारण मन शांत झाल्याशिवाय अशी झोप येणार नाही. मन शांत होतं, त्याची गाठ आपल्या प्राणांबरोबर पडते. आणि हे प्राण कुठले आहेत? जे इडा आणि पिंगळामधनं वाहत आहेत ना, तेच प्राण आहेत. त्या प्राणांबरोबर या मनाची गाठ पडते आणि ही गाठ पुरीतत नाडीमध्ये शिरते आणि झोपी जातो आपण. काय, ज्यावेळी सद्गुरू सुषुम्नेचं दार उघडतात त्यावेळी साधक अभ्यासानं, आता त्यालाही अभ्यास लागतो, नाहीतर अनुग्रह घेतला आणि लगेच ब्रह्मरूप झाला असं परमार्थात असतं. असं नसतं, लगेच काही होत नाही. वर्षानुवर्ष, म्हणजे आपण परवाच पाहिलं निरूपणामध्ये, रोज 3-4 तास बसायला पाहिजे आणि असं 36-40 वर्ष बसायला पाहिजे, तर परमार्थात काहीतरी मिळतं. रोज बरं का, रोज 3-4 तास आणि असं 40 वर्ष असं बसायला पाहिजे, तर परमार्थात मिळतं. अनुग्रह झाल्यानंतर सुद्धा. आता अनुग्रहित साधक, ज्याला सद्गुरुपदिष्ट साधना मिळालेली आहे, तो काय करतो? तो या निद्रेच्या बिंदूमध्ये सावधतेचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास त्याला गुरुकृपेनं करता येतो. म्हणजे झोपी जात नाही पण सावध राहतो. आता झोपी जायचं नाही हे त्याच्याकडनं का घडू शकतं? कारण पुरीतत नाडीशिवाय आता सुषुम्ना नाडीचा सुद्धा मार्ग उघडा असतो. त्यामुळे डोळ्यांपुढं असा एक मार्ग आणायचा की सरळ आपण चाललो आहे आणि आता फाटा आला आहे डावीकडचा आणि उजवीकडचा. डावीकडं पुरीतत नाडी आहे आणि उजवीकडं सुषुम्ना नाडी आहे. साधक मन तर शांत होतच हो, मनाचा फार बागुलबुवा करूच नाही. मन शांत आपलं रोज होतं निद्राकाळी, आपण काल पाहिले निरूपणामध्ये. तसं मन शांत होतं, नामामध्ये शांततेचा अनुभव येतो, ध्यानामध्ये शांत होतं. त्यावेळी आपल्या प्राणांबरोबर त्याची गाठ पडलेली आहे, शांत आपण झालेलो आहे. त्यावेळी तो निद्रेच्या दिशेनं न जाता सुषुम्ना नाडीमध्ये शिरतो आणि त्याला ध्यान लागतं. आता तो झोपलेला नाही, आता तो ध्यानात गेला. आलं लक्षात? आता हे त्याचं जे ध्यानात जाणं आहे सुषुम्नेच्या मार्गानं, हा उफराटा नामाचा मार्ग आहे. कळलं का? हे उफराट नाम आहे. म्हणजे आपल्या दृष्टीनं उफराट, खरं म्हणजे हा सुषुम्नेचा मार्ग संतांच्या दृष्टीनं सुलट आहे. कारण त्यांचा तो रोजचाच मार्ग आहे, कायमचाच मार्ग आहे. आपल्या दृष्टीनं तो उफराटा मार्ग आहे. कारण का? तर आपण इडा आणि पिंगळेतून आपल्या दृष्टीनं सुलट वाहतोय म्हणून. आत गेल्यानंतर शांतपणे साधक मग असा सुषुम्नेतून भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये शांत राहायला शिकतो. आणि ही जी त्याची स्थिती आहे अत्यंत शांततेची, अत्यंत समाधानाची, अत्यंतिक सुखाची,
या स्थितीला उफराट नाम म्हणतात. या नामामुळं वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झालेले आहेत आणि या नामामुळंच आपल्यासारख्या वाल्या कोळींचे वाल्मिकी ऋषी होतात. प्रत्येकाला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं या मार्गावरती राहिल्यानंतरच. इथेच नामसमाधी आहे, इथेच आत्मसमाधी आहे आणि हा मार्ग आपल्याच आत लपलेला आहे. या मार्गाच्या पहा ना आता, हे जर विवेचन आपण मन लावून ऐकलं असेल तर लक्षात येईल, दररोज निद्राकाळी आपण याच मार्गाच्या तोंडावरती जातो हो आणि दुर्दैवानं झोपी जातो. ध्यानात जायच्याऐवजी दुर्दैवानं झोपी जातो. इतकी शांती आपल्या जवळ आहे. संतांच्या भाषेत सांगायचं झाल्यास निज निकट आहे. परमात्म्याचं सुख अगदी आपल्या जवळ आहे. आपण विकारांच्या नादी लागून त्या सुखाला वंचित होऊन बसलेलो आहे. समर्थ म्हणतात, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी. उठाउठीचा खूप सुंदर अर्थ दासराम महाराज सांगायचे. उठाउठी म्हणजे जीवनाची उठबस. उठाउठी म्हणजे जीवनात सुरू असलेली उठबस. म्हणजेच आपली ही जीवनातली आतली गती जी आत्ता आपण पाहिली, इडा आणि पिंगळेची, या उठाउठीमध्ये म्हणजे श्वासामध्ये साधन साधून, श्वासाच्या मार्गानं आतमध्ये नामाचा हात धरून आपण शांत झालो की मग आपल्याला या उफराट्या नामाच्या स्थितीत जाता येतं. या उठाउठीमध्येच आत्ता आपण जगतोय म्हणून तर आपण उठ बस करू शकतो ना. श्वास नसते तर उठ बस करू शकलो असतो का? म्हणजे खरी उठाउठी इथंच चालू आहे आपली. ही उठाउठी जेव्हा साधनेमध्ये लागते तेव्हा उठाउठी साधक त्या साधनेत शिरतो. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. असा हा सद्गुरुपदिष्ट मार्ग आहे. ध्यानाचा असेल, नामस्मरणाचा असेल. आता याचा एका दुसऱ्या दृष्टीनेही अर्थ पाहूया. दुसऱ्या दृष्टीनं म्हणजे पुष्कळ जणांना अनुग्रह असेल पण यातलं काहीच सांगितलं नसेल. समजा एखाद्यानं कोणाकडून तरी अनुग्रह घेतला आणि सद्गुरूंनी हे काहीही न सांगता नाम फक्त घ्यायला सांगितलं, तू बस आणि नामस्मरण कर. तर आत्ता जो आपण सगळा अर्थ पाहिला ना, इडापिंगळांच्या गती, सुषुम्नेचा बंद असलेला मार्ग, अनुग्रहानं उघडणारा मार्ग, मग आपल्याला नकळत येणारी झोप आणि तिथेच असलेला ध्यानाचा मार्ग, ज्याला जागृत सुषुप्तीसुद्धा म्हणतात, हा सगळा तत्वाचा विषय आहे. तत्वाचा विषय म्हणजे काय? तर आपल्या तोंडात लाळ आहे, आपल्या तोंडात जीभ नावाचा अवयव आहे. त्या जिभेवरती पदार्थ ठेवल्यानंतर चव कळते. कळते म्हणजे तिथून विद्युत प्रवाह जातो आपल्या मेंदूपर्यंत आणि मेंदूमध्ये चवीचं सेन्सेशन, चवीची जाणीव आपल्या लक्षात येते. मग कळतं तिखट आहे, गोड आहे. हा तत्वाचा विषय झाला. पण आता असं पहा, हा तत्वाचा विषय माहीत नसलेल्याला पण गुलाबजाम गोडच लागेल की नाही, आणि माहीत असलेल्याला पण गोडच लागेल की नाही. त्यामुळं हा तत्वविषय ज्याला माहीत नाही त्याला पण नामाचं सुख मिळतं, ध्यानाचं सुख मिळतं. सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजे मुख्य अर्थ त्याचा असा आहे, सद्गुरूंनी जे सांगितलं ते करणं. मग हे काहीही सद्गुरूंनी सांगितलं नसेल आणि फक्त नाम दिलं असेल, मात्र ते सद्गुरू पाहिजेत बरं का. असं कुठल्या प्रवचन निरूपणात कानावर आलेलं नाम नाही. सद्गुरू पाहिजेत, आत्मज्ञानी संत पाहिजेत आणि जे परंपरेनं आलेले सद्गुरू पाहिजेत. म्हणजे मी एका डोंगरावरती जाऊन बसलो आणि मला आत्मज्ञान झालं म्हणून जगाला मी अनुग्रह द्यायला लागलो, असे सद्गुरू असत नाहीत. मला स्वप्नामध्ये महाराजांनी सांगितलं की तू आता अनुग्रह द्यायचं काम कर, मग मी लोकांना अनुग्रह द्यायला लागलो, असे सद्गुरू असत नाहीत. माझ्यासमोर एकदा मी नामस्मरण करत होतो, श्री महाराज प्रगट झाले. त्यांनी डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, तू आता पूर्ण झालास, आता तू लोकांचा उद्धार कर. असे सद्गुरू असत नाहीत. हा सगळा परमार्थातला ढोंगीपणा आहे. कळलं का? खरा परमार्थ कसा असतो तर ज्ञानेश्वर महाराज आपली परंपरा दुसऱ्याकडे देतात.
त्याच्या आधी निवृत्तीनाथांनी ती परंपरा त्यांच्याकडं दिलेली असते, त्याच्या आधी गहिनीनाथांनी ती परंपरा निवृत्तीनाथांना दिलेली असते. अशा प्रकारे परंपरागत सद्गुरू तत्व येतं, तेव्हा तिथे सद्गुरू तत्व देहामधून कार्य करतं. झोपेतून उठून मला वाटलं म्हणून, मला कुणी सांगितलं म्हणून स्वप्नात येऊन कुणी सद्गुरू होत नाही. जो सत्शिष्य असतो, लक्ष देऊन ऐका बरं का, हे ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण परमार्थामध्ये आज बाहेर बाजार भरलेला आहे. कुणीही उठतो आणि साधना देतो, कुणीही उठतो आणि गुरु होतो, स्वतःची पूजा करून घेतो, स्वतः साधना शिकवायला लागतो लोकांना, लोकांची शिबिरं घ्यायला लागतो साधनेची. असे पुष्कळ प्रकार समाजामध्ये आहेत. म्हणून हे लक्ष देऊन ऐकणं आवश्यक आहे. जो स्वतः सत्शिष्य झाला तोच सद्गुरू होऊ शकतो. जो सत्शिष्यच नाही तो सद्गुरू होऊ शकतच नाही. म्हणजे आधी त्यानं अनुग्रह घ्यायला पाहिजे. वर्षानुवर्ष सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे त्याचं साधन झालं पाहिजे. आणि मग जे विद्यमान सद्गुरू आहेत, जे इतर लोकांना सुद्धा डोळ्यांना दिसतात, चर्मचक्षूंना दिसतात, असे सद्गुरू आहेत, त्यांनी हे स्पष्टपणे आपल्या शिष्यांसमोर हे सांगितलं पाहिजे की मी देह ठेवल्यानंतर ही व्यक्ती इथून पुढं सद्गुरू कार्य करेल, तरच ती सद्गुरू असते, अन्यथा ती सद्गुरू असत नाही. लक्षात आलं का? हां, म्हणजे सद्गुरूंनी त्यांच्या हयातीमध्ये सद्गुरू होण्याचे अधिकार त्यांना दिलेले असतात. नंतर स्वप्नात येऊन कुठल्या तरी महाराजांनी सांगितलं की आता तू परंपरा चालव, असं परमार्थात असत नाही. अंबुराव महाराजांना असे अनुग्रहाचे अधिकार भाऊसाहेब महाराजांनी दिलेले होते. जेव्हा अंबुराव महाराजांनी देह ठेवला तेव्हा तर ती परंपरा पुढे चालू राहिलीच, पण त्याच्या आधी भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवल्यानंतर अंबुराव महाराजांकडं काही लोक यायचे आणि म्हणायचे की भाऊसाहेब महाराज स्वप्नात आले आणि त्यांनी असं असं सांगितलं. तर अंबुराव महाराज असे हात पुढं करायचे आणि म्हणायचे, या हातांनी मी देहाला अग्नी दिलेला आहे सद्गुरूंच्या, त्यामुळं माझ्या पुढं येऊन थोथांड सांगायचं नाही म्हणायचं. साधना करा जी सद्गुरूंनी सांगितली आहे ती. आलं का लक्षात? त्यामुळे इथं आपल्यासारख्या सामान्य लोकांनी सावध राहायचं. कोण सद्गुरू आहेत? जे परंपरेनं आलेले आहेत तसे. जसे आपल्या इथं परवा स्वामीजी आलेले होते. स्वामीजी हे परंपरेनं चालत आलेलं पद आहे नाथ संप्रदायाचं. म्हणजे काय तर स्वामी माधवनाथांनी हयात असताना 4 चौघांच्या देखत व्हिडिओ शूटिंग करून हे सांगितलेलं आहे की माझ्या पश्चात हे अनुग्रह देतील, माझ्या पश्चात हे सद्गुरू असतील, अन्य कुणाला अनुग्रह देण्याचा अधिकार नाही, हेच अनुग्रह देतील. काय काका बरोबर आहे ना? हे सांगितलेलं आहे मोठ्या स्वामीजींनी, म्हणजे स्वामी माधवनाथांनी. याला म्हणायचं गुरु परंपरेनं आलेलं सद्गुरूपद. मग आपण शरण कुणाला जायचं? स्वामीजींसारख्या पायाला शरण जायचं, तिथं शरण जायचं आणि तिथून गुरुपदेश घ्यायचा. हे जर घडलं, जर नाम सांगणारे, ध्यान सांगणारे, साधन सांगणारे सद्गुरू असतील, विषय आता पूर्वीकडे आणायचा बरं का. काय म्हणायचं त्याला? हरिदासाची कथा मूळ पदावर. पण हा विषय सांगणं महत्त्वाचं होतं हो. जर नाम सांगणारे सद्गुरू असतील तर त्यांनी जे सांगितलेलं आहे ते केलं की चव मिळतेच मिळते. तुम्हाला शास्त्र माहीत नसलं तरी गुलाबजामची चव मिळते, शास्त्र माहीत असलं तर मिळतेच मिळते. आलं का लक्षात? त्यामुळं आत्ताच्या या इडापिंगळा सुषुम्ना वगैरेचं फार दडपण घेण्याची गरज नाही आहे. आत्ता सद्गुरू नसतील तर आपण मनोमन ज्यांना सद्गुरू मानतो त्यांना सद्गुरू मानून तरी आपण नाम घेऊ शकतो ना, तर ते घ्यावं. बिचारा एखादा मनुष्य फरफटत फिरतोय शनिवार पेठेमध्ये या नेनेघाटच्या रस्त्यावरती, तर सामान्य मनुष्यसुद्धा दरवाजा उघडून विचारेल, काय रे बाबा, उन्हाचे दिवस आहेत, तुला घोडभर पाणी देऊ का? सामान्यपणे आपण हेही विचारूच ना. तर आपली ही साधनेची खटपट पाहून सद्गुरू तत्वाला दया येणार नाही असं कसं होईल? त्यांना दया येईल. आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला दया येते फरफटलेलं मनुष्य पाहून, तर सद्गुरूंना दया निश्चित येते. महाराजांचं लक्ष आहे.
आपण एका बाजूनं म्हणतो की महाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूनं तळमळतो की मायावरती लक्षच नाही, मला काही मिळतच नाही. असं कसं चालेल? म्हणजे विश्वासानं हे दृढ धरलं पाहिजे की महाराज आहेत, सद्गुरू तत्व आहे. त्यामुळं आपली चाललेली साधनेची बैठक अजिबात सोडू नये. आपली असलेली श्री महाराजांवरची किंवा ज्यांना कोणाला आपण सद्गुरू मानतो त्यांच्यावरची श्रद्धा जरासुद्धा ढळू देऊ नये. पण नामामध्ये तीव्रता असावी. नामामध्ये कॅज्युअल ॲप्रोच असू नये. घडलं तर घडलं, नाही घडलं तर नाही घडलं. पहा, एखादी व्यक्ती अशीच उन्हात भरकटते आहे, अगदी आपल्याला दया आली आणि आपण दरवाजा उघडला, पण त्या व्यक्तीनंच आपल्याला शहाणपणानं उत्तर दिलं तर नको नको माझ्याकडे आहे पाणी, तर आपण काय करू? बरं बाबा असं म्हणू आपण. तसं आपल्या बाबतीत होता कामा नये. नाम हे अत्यंत तळमळीनं घेतलं गेलं पाहिजे, तर सद्गुरूंना निश्चित दया येते आणि मग आपल्यासाठी साधनेचा मार्ग प्रशस्त होतो, ज्या मार्गानं आत्मप्राप्ती होते. आता कोणाला कितीही वाटलं की नाही का हो सद्गुरूंशिवाय शक्य नाही का, तर नाही, त्रिवार नाही, कधीही नाही. आणि याचा उल्लेख समर्थांनी दासबोधात अनेक ठिकाणी केलेला आहे. सद्गुरू विणं जन्म निर्फळ, सद्गुरू विणं दुःख सकळ, सद्गुरू विणं तळमळ जाणार नाही, स्पष्टपणे सांगतात. असो जयासी मोक्ष व्हावा, काय तेणे सद्गुरू करावा, समर्थांचे शब्द आहेत. असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा, सद्गुरू विणं मोक्ष व्हावा हे तो कल्पांतीनं घडे. समर्थांचे हे शब्द अत्यंत परखड, स्पष्ट आणि तेजस्वी. सद्गुरू करावा म्हणतात ते. मनाला येईल ते मानावा असं म्हणत नाहीत. करावा म्हणजे आता चर्मचक्षुंना दिसले ना स्वामीजी, चर्मचक्षुंना त्यांचे चरण दिसले ना, तर आपण जाऊन त्यांना शरण जावं. आपण जाऊन त्यांना मागावा अनुग्रह की स्वामी महाराज कृपा करा, काहीतरी मला सांगा, मार्गदर्शन करा, साधना शिकवा, जे काही असेल ते जे सद्गुरू आहेत त्यांना जाऊन शरण जाऊन विचारावं. हे सद्गुरू करणं आहे. माझं मी मानलं पुस्तकात वाचून, हे समर्थ करायला सांगत नाहीत. असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू मानावा असं म्हणत नाहीत समर्थ, तेणे सद्गुरू करावा असं म्हणतात. सद्गुरू विणे मोक्ष पावावा हे तो कल्पांतीनं घडे. त्यांच्याशिवाय होणारच नाही ना मोक्ष, कारण दरवाजाच उघडला जाणार नाही भगवंताच्या मंदिराचा. तर भगवंतापर्यंत पोचणार कसा? भगवंताच्या माया स्वरूपाशी व्यवहार घडेल. जसं हे आत्ता भगवंताचं माया स्वरूप आहे. कुणीतरी पांढऱ्या वस्त्रामध्ये बसलेला आहे. अहो पण त्या वस्त्राच्या आत त्वचा आहे, त्वचेच्या आत मांस आहे, रक्त आहे, हाडं आहेत, विष्ठा आहे, मूत्र आहे ना. आणि तसंच पलीकडच्या वस्त्रांच्या आत आहे. ही मूर्ती मायेत येते, हे मंदिर मायेत येतं, तुमचं ऐकणं, इकडनं सांगणं, सगळं काही मायेत येतं. हा सगळा मायेचा व्यवहार चालू आहे. हे भगवंताचंच करणं आहे. भगवंतच अशा प्रकारे नटलेला आहे. ज्याची भक्ती एका मर्यादेपर्यंत जाते ना, त्याच्या भक्तीला तो त्या मायेतून प्रतिसाद देतो आणि मग त्यानं दाखवलेलं लोणी साखर खायला समोर येतो, जसं नामदेवरायांच्या समोर आला. पण जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की तुमचं मडकं कच्चं आहे, संत सभा भरली ना की कोण कच्चा आहे कोण पक्का आहे. बघा मुक्ताबाई होत्या तिथे, ज्ञानेश्वर महाराज होते, कोण कोण होते त्या सभेमध्ये. पण गोरोबा काका म्हणजे सगळे संत त्यांना प्रेमानं गोरोबा काका म्हणायचे, संत गोरा कुंभार. त्यांना अनुभव होता कच्चं पक्क ठरवायचा, मडक्यावरती रोज थापटणी मारून. प्रतिकात्मक आहे, जरी प्रतिकात्मक असलं तरी त्यातनं बोध घ्यायचा. कालच आले निरूपणामध्ये की संतांची गोष्ट खरी का खोटी हे तपासायला जायचं नसतं, त्यातून काय सांगायचं आहे हे पाहायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी तो प्रसंग घडला का, कुठे ती सभा झाली, कुठे सगळे एकत्र बसलेले, कुठलं ते थापटणं दाखवा मला, असले तर्क करायचे नसतात. परमार्थामध्ये काय घडलं ते पाहायचं. तपासलं गेलं, असं सांगितलं आलं की हे मडकं कच्चं आहे, म्हणजे सद्गुरू नाही आहेत. मग नामदेवरायांना रडायला आलं, संताप आला, पुन्हा रडायला आलं, जळफळाट झाला, संतापानं निघून गेले. ही कसली सभा म्हणाले, मी पूर्ण नाही, पांडुरंग परमात्मा मायाशी बोलतो, माझ्या हातचं अन्न खातो आणि मी पूर्ण नाही.
असं म्हणाले आणि संतापानं निघून गेले. ज्या परमात्म्याच्या पुढं उभं राहून कीर्तन करायचे आणि नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग अशी जी ज्यांची स्थिती, त्या परमात्म्यापुढे जाऊन तक्रार केली या संत सभेची की ही कसली सभा भगवंता जी मला कच्चं पक्क ठरवते, साक्षात तू माझ्याशी बोलत असताना. त्यावेळी भगवान म्हणाले, नामा तुला खरं सांगू का, तुझ्या हातचं मी खातो, तुझ्याशी बोलतो, तुझ्याशी येऊन व्यवहार करतो, तुझ्याबरोबर नाचतो, पण मी हा नाही रे, असं भगवंत म्हणाले. तू नाहीस? हो म्हणाले, मी हा नाही. माझं खरं स्वरूप तुला कळायचं असेल तर तुला सद्गुरू करावे लागतील. तेणे सद्गुरू करावा, हां करावे लागतील. मग नामदेवरायांनी प्रश्न विचारला आहे, भगवंता मग तूच दे ना अनुग्रह. भगवंतांनी नामदेवरायांना स्पष्ट सांगितलं, तो माझा अधिकार नाही. काय अधिकार असेल पहा सद्गुरूंचा. हां प्रत्यक्ष भगवंत परमात्मा पांडुरंग नामदेवांना सांगतोय, तो माझा अधिकार नाही. तू विसोबा खेचरांना शरण जा. हे सुद्धा केवढं मोठं की नाव पत्ता गाव सगळं काही गुगल लोकेशन सकट सांगितलं नामदेवरायांना. पुढची गोष्ट वाढवत नाही, ती गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की कसे शरण गेले ते. इत्यर्थ असा की सद्गुरू पाहिजे, सद्गुरू असेल तर नामसाधना घडते. पहा, कालही परवाही आपण विषय पाहिला की या नवविधा भक्तींच्या सर्व प्रकारांचा पाया सद्गुरू आहेत. श्रवण कुणाकडून? सद्गुरूंकडून. कीर्तन कुणाचं? कुणाकडून? कुणासाठी? सद्गुरूंकडून. सद्गुरूंसाठी. सद्गुरूंचं कीर्तन. तसं नामस्मरण करायला नाम मिळायला नको का? तुमच्या ताटात अन्नच वाढलं नाही तर तुम्ही जेवणार काय? जेवायला वाढायला पाहिजे ना कुणीतरी, तर जेवणार. खाणार काय? आमरस. आमरस वाढलाच नाही तर कुठून खाणार? म्हणजे वाढायला कुणीतरी लागतं. तसं नामस्मरण करायला कालचं निरूपण आठवायचं, नामाचं स्मरण. कारण प्रत्येक विषय जर परत परत घ्यायला लागलो तर आपली निरूपणाची गाडी पुढं जाणार नाही. आता मर्यादा वाढवून 10 तारखेपर्यंत मिळालेली आहे, पण तरीसुद्धा पादसेवन भक्ती आहे, अर्चन वंदन दास्य सख्य आहे, आत्मनिवेदन आहे, भरपूर आहे. त्यामुळं मागचं थोडं ऐकायचं, विसरलं असेल तर परत जाऊन ऐकायचं आणि बघायचं की नामस्मरण जर वाढल्याशिवाय जेवायला मिळत नाही तर नाम दिल्याशिवाय, अनुग्रहाशिवाय नामस्मरण होईल कसं? म्हणून अनुग्रह जो झाला वाल्मिकींना, आणि म्हणून ते आहेत वाल्मिकी ऋषी. हरिनामे प्रल्हाद तरला. कसा तरला? नारद मुनींचा अनुग्रह झाला होता म्हणून तरला. हरिनामे प्रल्हाद तरला. कयाधूच्या उदरामध्ये होता प्रल्हाद आणि कयाधू नारद मुनींच्या आश्रमामध्ये वाढली, तिच्या गर्भारपणामध्ये, आणि त्या गर्भामध्ये नारद मुनींकडून प्रल्हादाला अनुग्रह मिळालेला आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला आधला कृष्णदाता, माऊली म्हणतात ना हरिपाठामध्ये. प्रल्हादी बिंबला अशी शब्दरचना आहे माऊलींची. प्रल्हादामध्ये तो गुरुचा उपदेश जो आहे, तो अनुग्रह जो आहे, तो बिंबला गेला. आता इथं काही जुने लोक पण आहेत, तो आपला मोरावळा असतो ना, मोरावळा, त्याला कोचतात बघा, त्याची कोचणी पण मिळते बाजारात. असा असा कोचायचा त्याला आणि मग त्याला साखरेच्या पाकात टाकायचा. तो पाकात टाकला कोचून की तो पाक आत मुरतो. तसा अनुग्रह आत मुरावा लागतो, बिंबावा लागतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, म्हणजे आपण पहिल्या दिवशी श्रवण निरूपणात पाहिलेलं आहे की श्रवण घडलं म्हणजे हां काहीतरी कानावर आलं, असं श्रवण नसलं पाहिजे. त्याचा शिक्का बसला पाहिजे, म्हणजे तीच ओळख झाली पाहिजे. जशी लग्नानंतर बायकोची ओळख होते की हीच ती, आता ती नव्हे जी माहेरची होती ती, आता ही सासरची, बरोबर आहे की नाही? आता ही ओळख असते आपली. तशी ओळख आपली बदलली पाहिजे. ज्या क्षणी सद्गुरू वचन कानावरती पडलं की ते ब्रह्म तू आहेस, त्याच वेळी खरं पाहता ओळख बदलली पाहिजे. पण तशी ओळख आपली बदलत नाही. पटकन आपल्याला साधना करावी लागते तो अनुग्रह बिंबवण्यासाठी. असा ज्यावेळी अनुग्रह बिंबतो त्यावेळी तो खऱ्या अर्थानं तरतो म्हणजे परपार होतो, भवसागरातून परपार होतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला.
हरी नामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला अजामेळ. अजामेळाची गोष्ट पण माहिती आहे. खूप गोष्टी नको, नाहीतर गोष्टीचं पुस्तक व्हायचं. त्यामुळे अजामेळाचा जसा उल्लेख आहे तसाच प्रल्हादाचा उल्लेख आहे. नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परमपवित्र, असं समर्थ म्हणतात. भावानं अशी गोष्ट सांगितली जाते की वानरांनी दगडावरती राम अशी अक्षरं लिहिली आणि ते दगड तरले. रामायणात या गोष्टीचा उल्लेख नाही आहे. वाल्मिकी रामायणामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे. वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कशा पद्धतीनं वानरांनी तो पूल बांधला, कशा पद्धतीनं सैन्य तिकडे गेलं, किती दिवस लागले पूल बांधायला, असे सगळे उल्लेख आहेत. पण ती जी पुराणातली कथा सांगितली जाते की हरिनामे पाषाण तरले, त्या कथेचा उल्लेख करून समर्थांनी इथं ओवी सांगितली की दगडही तरतात तर तुम्ही तरणार, असा या ओवीचा साधा सोपा अर्थ आहे. पण आपण पहिल्यापासूनच सूक्ष्मार्थ पाहतोय, तर याचाही सूक्ष्मार्थ पाहूया आपण की हरिनामे पाषाण तरले असं का म्हणतात समर्थ. दगडाचा एक गुण आहे, दगडावरची खपली उडवली की दुसऱ्या दिवशी परत येऊन बसत नाही. असं जो राहतो आचरणानं, वृत्तींच्या अभ्यासानं, त्याच्यावरती नामसाधनेचा परिणाम होतो. म्हणजे आज जो दुर्गुण काढून टाकला, म्हणजे आपण काय दगड व्हायला पाहिजे ताई, दगड पण नाही आहे आपण. आत्ता एक दुर्गुण निघून गेला, निरूपण ऐकताना एखादा दुर्गुण निघून गेला, समजा निरूपण ऐकताना आपण ठरवलं, वाह काय निरूपण आहे, चला आजपासनं जेवताना टी व्ही पाहणं बंद, जेवताना मोबाईल पाहणं बंद, असा आत्ता निरूपण ऐकताना निर्णय घेतला. पण घरी जाऊन तेच केलं, परत मोबाईल पाहतच आपण टी व्ही पाहिला, जेवण केलं, किंवा टी व्ही पाहतानाच आपण जेवण केलं, तर जी खपली उडाली होती निरूपणात ती परत येऊन चिकटली. असं आपलं वारंवार सगळं आपल्यावरती येऊन चिकटतंय. आपल्यामध्ये सत्वगुण नाही आहे असं नाही आहे. सगळे आपण सात्विकच आहोत, सगळे आपण श्री महाराजांचे आहोत म्हणून इथं जमलेले आहे. आपण खरोखरच प्रामाणिक प्रयत्न करतो आपल्यातले दोष जावेत म्हणून, पण पुन्हा आणून चिकटवतो, ते स्वतःहून चिकटवतो. स्वतःहून आपण तो टी व्ही लावतो जेवण करायच्या आधी, स्वतःहून खेकचतो घरच्यांच्या अंगावरती, हो ना. म्हणजे जो दोष काढलेला आहे तो आपण स्वतःहून आणून स्वतःवरती परत चिकटवला तर आपण दगडही झालो नाही ना. हरिनामे कोण तरेल? जो दगड असेल तो तरेल. जो ठरवेल की हा दोष परत आणायचा नाही, परत चिकटवून घ्यायचा नाही, तोच तरणार, नाहीतर तो बुडत राहणार. म्हणून पहा, साधं काय म्हणायचं इंग्लिशमध्ये त्याला, लॉजिक. साधं लॉजिक लावायचं झालं तर श्री महाराजांचं चरित्र आपण बऱ्यापैकी वाचलं असेल ना सगळ्यांनी. किती लोकांना अनुग्रह दिले हो, तुम्हाला काय वाटते? श्री महाराजांनी किती लोकांना अनुग्रह दिले असतील? लाख लोकांना तरी दिले असतील, हां. पण ब्रह्मानंद महाराज, आनंदसागर महाराज, आणखीन कोण डॉक्टर कुर्तकोटी, आणखीन कोण भाऊसाहेब महाराज केतकर, 10-15 हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढे साधकच का बनले? त्यांनी काय बाकीच्यांना कमी प्रतीचा अनुग्रह दिलेला असं सद्गुरू करत नाहीत ना. श्री महाराजांचंच वाक्य आहे, जे ब्रह्मानंदांना दिलं तेच तुम्हाला दिलं. ब्रह्मानंदांनी त्याला सर्वस्व मानलं, म्हणजे नामाला. तुम्ही ते तसं मानत नाही. श्री महाराजांचं वाक्य आहे प्रवचनातलं. म्हणजे आपण दगडही झालो नाही तर नामाचा प्रभाव होणार नाही. म्हणजे साधनेचा अभ्यास, साधनेमध्ये आपण कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, याची सगळी जबाबदारी आपल्यावरती आहे. आपण जर ती केली नाही तर अनुग्रहाचा परिणाम होणार नाही. म्हणून अनुग्रह वाया जाणं नावाचा एक प्रकार असतो परमार्थामध्ये. तो प्रकार आपल्या बाबतीत होऊ नये याची सावधानता आपण बाळगावी. म्हणून हे तळमळीनं समर्थ सांगतायत इथे, नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परमपवित्र. यातून आणखी एक गोष्ट समर्थांना सुचवायची आहे की मी पापी आहे, मी पापी आहे असं सारखं बडबडत बसू नका. मी अपराधी, मी अपराधी असं सारखं म्हणू नका.
श्री महाराजांचं वाक्य आहे, आता केला ना अपराध, आता तो रामाला अर्पण करावा, सद्गुरूंना अर्पण करावा. पुन्हा असं आपल्या हातून घडणार नाही याचा निश्चय करावा आणि नाम घ्यावं. आहे की नाही श्री महाराजांचं वाक्य? हो तरी म्हणा हातवर करून हो. असं श्री महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे आपण जर सतत याच चिंतनात राहिलो की मी किती हीन, मी किती दीन, मी किती पापी, तर आपण पापी याचंच चिंतन होत राहील आणि साधना बाजूला राहील. त्यामुळं जे घडलेलं आहे ते बाजूला टाकावं. आता असं परत मनानं चिंतन केलं जाणार नाही, असं परत देहानं घडणार नाही, हे ठरवावं आणि ठरवून पुन्हा नामामध्ये मुरावं. नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले. परमेश्वराची अनंत नामे, स्मरता तरी जे नित्य नेमे. नामस्मरण करिता यमे बाधिजेना. सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक. नाम स्मरता पुण्यश्लोक होईजे स्वय. समर्थ आपल्याला सांगतात की कोणतंही नाम तुम्ही घेऊ शकता, पण आता ज्याला सद्गुरू आहेत त्याला हा प्रश्न नाही आहे, आणि ज्याला सद्गुरू नाही आहेत त्यालासुद्धा हा प्रश्न नाही आहे. कारण भगवंताच्या नामामध्ये आज विठ्ठल नाम घेतलं आणि उद्या राम नाम घेतलं, परवा कृष्ण नाम घेतलं, असे बदल पण करू नयेत. एक नाम ठरवावं. जर सद्गुरू नसतील तर एक नाम निश्चित करावं आणि ते नाम घ्यावं. सद्गुरू असतील तर प्रश्नच मिटलेला आहे, त्यांनी सांगितलेलं तेच आपण करणार आहे. पण ते जर नसतील तर नामसुद्धा एक ठरवावं. सहस्रनामामध्ये कोणी एक असं म्हणतात समर्थ. त्या एक शब्दाकडं दुर्लक्ष करू नये आणि मनाला येईल ते घेत सुटला आहे. म्हणजे आता संकष्टी आहे तर मग गणपतीचं घेत बसायचं. गुरुवार आल्यानंतर काय करणार? दत्तात्रयाचं. आणि समजा गुरुवारीच संकष्टी आली तर काय करणार? मग आपण कन्फ्यूज होणार. अरे याच्या काय करू आता? मग आता असं करूया, त्यातल्या त्यात कुणावर जास्त प्रेम आहे? मग दत्तात्रयांवर आहे. बरोबर, मग सकाळी दत्तात्रयांचं घेतलं, मग संध्याकाळी गणपतीचं घेतलं. तर असं असू नये. आपण सगळं ऐकतोय ना दासबोधामध्ये की परमात्मा निर्गुण निराकार आहे. मही निर्मिली तो देव जाणावा, असं आहे ना. समर्थ म्हणतात ना, इकडून तिन्ही देव जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. समर्थ म्हणतायत ना आपल्याला. म्हणजे जिथून हे चराचर उत्पन्न झालेलं आहे, ज्यानं हे चराचर निर्माण केलेलं आहे. देवदर्शन नावाचा समास आहे पुढे 8व्या दशकामध्ये, पहिला समास. रोजच्या दासबोधाच्या निरूपणात आत्ता त्या समासाचं निरूपण चाललं आहे, देवदर्शन. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की हे सगळं ज्यानं निर्माण केलं आहे तो देव आहे, पण याच्यात तो नाही आहे. त्यासाठी ते कुंभाराचा दाखला देतात. कुंभार मडकं बनवतं, पण मडकं म्हणजे कुंभार असत नाही. कुंभार बाजूला राहतो मडकं बनवून. तसं या चराचरामध्ये जे काही निर्माण केलेलं आहे ते भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. ती पृथ्वी पण त्यानंच निर्माण केली आहे. त्या पृथ्वीतलाच दगड तुम्ही काढता आणि त्याला देव म्हणून पूजता. असं तुमचं अज्ञान आहे, असं समर्थ सांगतात. आता ज्या समर्थांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली, ज्या समर्थांनी रामाची मंदिरं स्थापन केली, तेच हा उपदेश करतात. कारण त्यांना त्या मूर्तीच्या मागचं तत्त्व सांगायचं आहे. ते तत्त्व जाणून घेऊन सगुणाची उपासना करायची असते. आत्मस्वरूप जाणून घेऊन सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून सगुणाची उपासना करायची असते. हे समर्थांना सांगायचं आहे, म्हणून ते तशी विधानं करतात. सांगायचा इत्यर्थ असा की आपल्याला आता कळलं आहे ना की परमात्मा कसा आहे. ज्यानं हे सगळं निर्माण केलं तो खरा परमात्मा आहे. तर त्याला आता आपण नाव दिलं आहे ना राम म्हणून, तर तेच नाम गणपतीलाही लागू पडतं, तेच नाम शंकरालाही लागू पडतं. म्हणजे कोणी राम नाम घेतलं तर शंकर रुसून बसत नाही, दत्तात्रेय रुसून बसत नाहीत, गणपती रुसून बसत नाही. हे तरी निदान आपल्याला आता कळायला पाहिजे. म्हणून नामाच्या ठिकाणी पक्क राहावं. एक नाम ठरवून त्या नामामध्ये सर्वस्व वाहून द्यावं. आणि दुसरा अर्थ असा आहे त्याच्यात की जोपर्यंत आपण एक ठरवत नाही तोपर्यंत तिथं सर्वस्व अर्पण होऊ शकत नाही. पहा, एकच गोष्ट असेल तरच तिथं सर्वस्व अर्पण होतं. तो दगड आहे त्याच्यावरती एकाच ठिकाणी थेंब थेंब पाणी पडायला लागेल तरच त्या दगडाला भेग पडेल. तसं एक ठरवलं तरच त्यामध्ये समर्पित होता येतं आपल्याला, स्वतःला विसरता येतं. म्हणून ते एक ठरवावं, 50 गोष्टी ठरवू नयेत.
ही सावधानता बरं का, हे सांभाळावं. नामस्मरण भक्ती पाहतोय आपण, नामाचा खोल अर्थ माहीत पाहिजे, सद्गुरूंचं महात्म्य माहीत पाहिजे, त्यांना शरण जाऊन अशी साधना घडली पाहिजे. यानंतर मात्र समर्थ समासाच्या शेवटी येतात आणि अत्यंत महत्त्वाचा आणि साधनेच्या दृष्टीनं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपदेश, काहीच न करोनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी, असं म्हणतात. याचा वरवरचा अर्थ असा आहे की तुम्ही बाकी काहीही न करता फक्त नाम घेतलं तरी तुमचा सांभाळ केला जाईल. पण असा त्याचा अर्थ नाही आहे. काही न करता म्हणजे कुणी स्वयंपाक केला नसता तर कसा आला असता इथं प्रसाद, नोकरी केली नाही तर पैसा कसा मिळणार आणि घरात चूल कशी पेटणार. हे वस्त्र घालून तुम्ही आलाय, पैशाशिवाय घातले आणि कष्टाशिवाय मिळाला आहे का पैसा? ज्याला मिळाला असेल त्याला नमस्कार आहे, कष्टाशिवाय. पण काहीच न करुनी प्राणी म्हणजे काही न करणं नाही आहे. काहीच न करुनी प्राणी म्हणजे काही न करण्याच्या स्थितीमध्ये येणं आहे. काही न करण्याच्या स्थितीमध्ये येणं याचा अर्थ जे काही घडत आहे त्यापासून स्वतःला वेगळं काढून नाम घेणं. म्हणजे आपल्या देहाला, आपल्या मनाला, आपल्या चित्तवृत्तींना सोडून नाम घेणं. देहाला धरून नाम नाही घ्यायचं, देहाला सोडून नाम घ्यायचं. ही निरूपणं यूट्यूबवरती पण येतात ना, जशी दासबोधाची रोजची निरूपणं येत आहेत. मगाशी म्हटलं मागचं आता ऐकायचं, ते कुठं ऐकायचं? आता यूट्यूबवरतीच ऐकायचं. तर यूट्यूबवरती एका ताईंनी कमेंट केली की हे खूप अवघड होतं आहे, आम्ही अजून बालवाडीत आहे वगैरे वगैरे. हां, कुणीतरी अशी कमेंट केली. अहो पण कसं होतं, कधी कधी काही अवघड गोष्टी शिकायला लागतात आपल्याला. आता समजा एखादी मुलगी आईच्या हाताखाली स्वयंपाक शिकते आहे, मुलीनंच का शिकावं? मी म्हणतो मुलगा शिकतोय असं आता उदाहरण वापरूया. एक मुलगा आईच्या खाली स्वयंपाक कसा करायचा ते शिकतोय. आता त्याला कढई गरम करणं, त्याच्यामध्ये तेल तापवणं, तेल ठराविक मर्यादेपर्यंत गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, इथपर्यंत त्याला कळलं आहे बरं का. आता त्याला ते सोपं जातं. तो जर आईला म्हणायला लागला की इथंपर्यंतच सांग बाई मला, पुढचं मला काही सांगू नको, तर भाजी तो शिकू शकत नाही. पुढं त्याला हे शिकावं लागेल की कुठल्या मर्यादेपर्यंत तो कांदा तळायचा आहे, परतायचा आहे, कुठल्या मर्यादेपर्यंत भाजी परतायची आहे, हे पण शिकावं लागेल ना. कशी वाफ आणायची, किती पाणी घालायचं, नाहीतर पांचटच होणार. मग ते शिकायला बऱ्याच गोष्टी एका वेळी करायला लागतात. खालची गॅसची आच पण सांभाळायला पाहिजे, हलवणं पण सांभाळायला पाहिजे, मीठ त्याचा अंदाज सांभाळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. म्हणजे गॅस लावणं अतिशय सोपं आहे. त्या मानानं कठीण तेल घालणं आहे, त्या मानानं कठीण फोडणी करणं आहे, त्या मानानं कठीण पुढं भाजी करणं आहे. असं टप्प्याटप्प्यानं जसं साध्या व्यवहारातही आहे तसंच परमार्थामध्ये पण आहे. त्यामुळं जे सोपं जातं आहे ते आपण करतोय ना. या निरूपणाचे 2 तास वगळले तर आपण 22 तास जणू नामामध्ये अगदी बुडूनच आहे, होय ना. असंही नाही आहे आपलं, हे खूप सोपं आहे, बालवाडीतलं आहे म्हणून ते करत बसलो आहे आपण 20 तास, असंही होत नाही आपलं. म्हणून संतांना जो आतला परमार्थ सांगायचा आहे तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात काहीच करत नाही आहे आपण, या स्थितीमध्ये आपण येऊन नाम घेणं आवश्यक आहे. यातला अगदी सोपा आणि पहिला अर्थ आपण पाहूया. राम करता या भावानं नामस्मरण करावं. राम करता म्हणणं म्हणजे काहीच न करोनी प्राणी. कारण आता करणारा तो झाला ना. आपल्याकडचा कर्तृत्व भाव आपण रामरायांना दिला म्हणजे काहीच न करोनी प्राणी झालं. लगेच आता सूक्ष्मात येऊ. काही करणं म्हणजे कोणती ना कोणती तरी हालचाल आहे. आपल्या वृत्तींची हालचाल आहे, आपल्या विचारांची हालचाल आहे, आपल्या इंद्रियांची हालचाल आहे. या हालचालींना बाजूला टाकायचा अभ्यास केला गेला पाहिजे नामाबरोबर. जसं निरूपणात बऱ्याचदा आलेलं आहे की आपण काही ऐकता ऐकता, पाहता पाहता, टी व्ही पाहता पाहता माळा ओढल्या नाही पाहिजेत.
कारण सगळीकडं आपण भरकटतोय, ते भरकट आपली चालू ठेवूनच नाम पण चालू ठेवलेलं आहे. असं केलं नाही पाहिजे. शांतपणे नामाचा अभ्यास केला पाहिजे, शांतपणे त्याच्यात मूर्ता आलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो शांतपणे, याचा अर्थ शांतपणे याचा अर्थच की आपण जे करत होतो ते करत नाही या स्थितीमध्ये यायला लागतो ना. पहा, आत्ता आपण काय करतोय, ऐकतोय, बरोबर का नाही? ऐकताय. हां, आत्ता आपण ऐकतोय, ऐकताना काहीतरी विचार करतोय त्याच्यावरती. हे आपलं करणं चालू आहे ना. समजा आपण घरी गेलो, आत्ताच ऐकले निरूपणात शांतपणे नाम घेऊया, मग शांतपणे डोळे मिटून बसलो, तरी आपण करतोय. काय करतोय? विचार करतोय, मन विचार करतंय. तर हे आपलं करणं बाजूला टाकायला पाहिजे, काहीच न करूनी असं व्हायला पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक हे ठरवायला पाहिजे की आता विचार करायचे नाहीत, आता कुठलीही हालचाल करायची नाही, आतून काहीही मनात आणायचं नाही. म्हणजे हे बरोबर चाललंय का, चुकीचं चाललंय का, काहीच नाही. विचार टाकायचं तरी बरोबर टाकले जात आहेत का, हा विचार केला तर तो विचारच झाला ना. कुठल्याही प्रकारे विचार करायचा नाही, कुठल्याही प्रकारे कुठलीही हालचाल करायची नाही आतली, म्हणजे काहीच न करून असं होईल. आता याहून सूक्ष्मातला आणि तत्त्वज्ञानात्मक किंवा तत्त्व जे आपण पाहिलं मगाशी, इडा पिंगळा सुषुम्ना, याच्याशी संबंधित अर्थ पाहूया. म्हणजे सगळ्याचा अर्थ जुळून सर्वंकष आपल्याला या ओवीतला परमार्थ कळेल. ज्यावेळी आपल्या वृत्ती बहिर्मुख आहेत, ज्यावेळी आपण भोग भोगतोय, ज्यावेळी विषयासक्त आपण आहे, त्यावेळी आपले श्वास भरपूर वाहत आहेत. मगाशी आपण पाहिलं राग आल्यानंतर भरपूर आपण वाहतोय. हे काही न करणं श्वासांच्या बाबतीत जेव्हा घडतं साधकाचं, की श्वास घडतच नाही आहेत. श्वास कसे झालेले आहेत? सूक्ष्म झालेले आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात नासाभ्यंतर चारिणव अशी संज्ञा आहे. म्हणजे हे नाक आहे ना, हे दिसते पहा, याच्या आतल्या आतच श्वास जेव्हा वाहत असतात, याच्या आतल्या आतच सूक्ष्म झालेले श्वास. का ते सूक्ष्म झाले? कारण मन पांगळं झालं, विचार थांबलेले आहेत, कुठली वृत्ती उठत नाही आहे आणि आपण शांतपणे नामामध्ये बुडून गेलेलो आहे. त्यावेळी त्याचा परिणाम श्वासांवरती दिसून येतो. जसं राग आल्यानंतर रागाचा परिणाम श्वासांवर दिसून आला की नाही, भसाभसा व्हायला लागले, तसंच शांत वृत्तीचा परिणाम श्वासांवरती दिसून येतो आणि श्वास नासाभ्यंतर चारिणव असे सूक्ष्मपणे आतल्या आत व्हायला लागतात. ही जी दशा आहे साधनेतली, ही काहीच न करोनी दशा आहे. कारण तिथं काहीही केलं जात नाही आहे. आता हाताकडं पहा, काहीही केलं जात नाही आहे, शांतपणे तो थांबलेला आहे साधक. असं ज्यावेळी कुंडलिनी आतमध्ये प्रवाहित होते त्यावेळी आपोआप घडतं साधकाच्या बाबतीत. याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायात करतात. नासा पुटोनी वारा जो जात असे अंघोळे 12, म्हणजे एरवी तो 12 अंघोळ बाहेर वाहतो. हा ज्ञानेश्वर महाराजांचा मऊ स्वभाव आहे बरं का. आपले जर श्वास बघितले तर 40-50 अंघोळे जात असतात, इतके खाली वाहत असतात विकारांमध्ये. माऊली त्यातल्या त्यात दयेनं म्हणतात जो जात असे अंघोळे 12, म्हणजे ते सॉफ्टली सांगतात. 12पेक्षा पुष्कळ खाली जातो तो. जो जात असे अंघोळे 12 तो गचे धरुनी माघारा आतू घाली, किंवा गच्च धरुनी माघारा आतू घाली. कोण आतू घाली? ही कुंडलिनी. म्हणजे साधनेमुळं तो श्वास आत जातो. आत जातो म्हणजेच सूक्ष्म होतो. सूक्ष्म होतो केव्हा? जेव्हा सुषुम्ना उघडलेली असते तेव्हाच तो सूक्ष्म होतो. कारण सुषुम्ना जर उघडली नसेल तर त्याला जायला दुसरी जागा नाही आहे. तो इतर सूक्ष्म होऊन पुरीतत्मध्ये जाणार, मग आपण झोपी जाणार, नाहीतर मग तसाच खाली राहणार आणि आपण तळमळत राहणार, विचारांमध्ये राहणार. ज्यावेळी गुरुकृपेनं सुषुम्नेचं दार उघडतं, अनुग्रह त्या ठिकाणी असतो, सद्गुरूंची शक्ती त्या ठिकाणी असते, त्यावेळी हा नासाभ्यंतर चारिणो या स्थितीमध्ये राहायला शिकतो आणि शांत स्थितीत नामाच्या अनुसंधानात टिकून राहतो. आता तो काहीही करत नाही आहे. काय करत असेल तर नाम घेत आहे, फक्त आत्मानुसंधानामध्ये आहे, स्वरूपानुसंधानामध्ये आहे. असं होणं म्हणजे काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी. आता इथं वाणी नाही आहे खरं म्हणजे, कारण आपण बोलत नाही आहे ना.
या साधनेच्या स्थितीकडे पाहतोय आत्ता आपण बोलत नाही आहे, शांत आहे, श्वास सूक्ष्म झालेले आहेत, ध्यानाची प्रगाढ स्थिती आहे. तर त्यामध्ये कुठली वाणी आहे? त्यामध्ये जी वाणी आहे, जी अनुर्वाच्य वाणी आहे, ज्या वाणीचा उच्चार नाही आहे, पण ज्या वाणीमध्ये आपण आहे त्या वाणीला रामवाणी म्हणतात. राम नाम जपे वाणी. आलं का लक्षात? ही रामाची वाणी आहे, ही हरीची वाणी आहे. या वाणीमध्ये जो राहतो त्याच्याबद्दल जो भगवंताचा भाव आहे त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. म्हणजे अशा स्थितीमध्ये तो सांभाळ करणारा असतो. तेणे संतुष्ट चक्रपाणी म्हणजे तो चक्रपाणी कुठे आहे? आतच आहे ना. आता चक्रपाणीचा पण सूक्ष्मातला अर्थ पाहूया. चक्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये मूलाधारापासून सहस्रारापर्यंत चक्र आहेत सगळी, आणि मध्ये पण सूक्ष्म चक्र आहेत. आज्ञाचक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत मध्ये आणि 5 चक्र आहेत. या सगळ्या चक्रांमधून जो वावरत असतो, ज्या सत्तेवरती ही चक्र कार्य करतात, तो चक्रपाणी आहे. म्हणजे भगवंत आहे, परमात्मा आहे, पांडुरंग आहे, रामचंद्र आहेत. आलं का लक्षात? आपलं स्वरूप आहे. ते स्वरूप आपल्या सहस्रदळ स्थानामध्ये स्थित असतं ज्योती स्वरूपानं. आलं लक्षात? ते संतुष्ट होतं, याचा अर्थ त्या ठिकाणी साधक संतुष्टी पावतो. साधक त्याच्या स्वरूपामध्ये समाधानाच्या स्थितीत राहतो, खाली कुठेही तो राहत नाही. एक खूप छान सांगितलं जातं, ही जी आपली भुवईची रेषा आहे ना, याच्या खाली सगळा प्रपंच आहे आणि याच्यावरती सगळा परमार्थ आहे. पहा, आपली कान म्हणा, डोळे म्हणा, ही सगळी इंद्रिय या रेषेच्या खाली आहेत, आणि या रेषेच्या वरतीच आपल्याला या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये मस्तकाकाश म्हणतात त्याला, त्या मस्तकाकाशाच्या प्रांतामध्ये नामानं आणि ध्यानानं शांतपणे चढायचं आहे. हे तत्वचिंतन चाललंय बरं का. तत्वचिंतन म्हणजे साखर कशी आहे, जीभ कशी आहे, चव कशी मेंदूला कळते, हे चाललंय बरं का. गोड हे गोडच लागणार आहे, हे कळलं नाही तरी. पहा ना, आपण नामामध्ये शांत झालो की आपण कुठे आहे, कुठं आहे असं जर विचारलं तर आपण इथे असतो, शांतपणे वरती आकाशात असतो. हे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा स्थितीमध्ये जो राहतो तेणे संतुष्ट चक्रपाणी म्हणजे तो तिथे आपल्या स्वरूपाच्या संतुष्टीमध्ये राहतो. मी आत्मा या शांत तृप्त स्थितीमध्ये राहतो. स्वामी स्वरूपानंद सही करायचे बरं का. काही पत्र असेल किंवा काही कोणाला लिहून दिलं तर जी सही करायचे त्याच्याखाली स्वामी स्वरूपानंद काय लिहायचे? आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद असं लिहायचे. ही तृप्ती कुठं आहे ते समर्थांनी या ओळीत सांगितले, तेणे संतुष्ट चक्रपाणी. इथे ती तृप्ती आहे. आलं लक्षात? आपल्या आत्मबोधामध्ये ती तृप्ती आहे. मग भक्तालागी सांभाळी म्हणजे त्याचा सांभाळ होणारच ना, कारण तो तिथं विभक्त नाहीच आहे, तो तिथं भक्त आहे. म्हणून भक्ताचा सांभाळ होतो. जो विभक्त आहे त्याचा सांभाळ होणार नाही, असा या ओळीचा खोलातील अर्थ आहे. असं नाम हे अखंडपणे आपल्याच जवळ आहे. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे किंवा नाना दोषांचे गिरीवर राम नामे नासती. नाना दोषांचे गिरीवर हे अशासाठी म्हटलेलं आहे कारण मुख्य दोष आहे तो देहबुद्धीचा आहे. आणि नाना दोष म्हणजे ही देहबुद्धी जन्मानुजन्म आपल्याबरोबर आलेली आहे. या एका जन्माची देहबुद्धी नाही आहे, जन्मोजन्मीची देहबुद्धी नाश होते नामामुळं. म्हणजे आता नामामुळं म्हणजे फक्त नाम म्हणायचं नाही. आत्तापर्यंत निरूपणात जे सगळं आपण ऐकलं कालपासनंचं ते एकत्रितपणे आठवून सद्गुरू उपदिष्ट साधनेनं जे नाम घडत असतं त्यानं महादोष जातात. असा जो साधक आहे, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. त्याच्या शरीरामध्ये नाम निरंतरतेनं स्मरलं जातं, म्हणजे तो त्या नामाच्या स्थितीतच राहतो. नाम सोडून त्याच्यापाशी आणखी काही राहत नाही, अशी ती स्थिती आहे. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. समर्थ पुन्हा त्यांच्याच वैशिष्ट्यानुसार एके ठिकाणी अभ्यास पण सांगतात आणि एके ठिकाणी स्थिती पण सांगतात. स्थिती आत्ता पाहिली आपण की नामानं तो पूर्णपणे भरून गेलेला आहे,
पण अभ्यास पण आहे की असं निरंतर नाम घेण्याचा तुम्ही अभ्यास करा, अशा चिंतनात राहण्याचा तुम्ही अभ्यास करा. एकाच वेळी स्थिती, एकाच वेळी अभ्यास, असं समर्थ सांगतात. ते जाणावे पुण्य शरीर. मगाशी पाहिलं, या पांढऱ्या वस्त्राच्या आत तर काय पुण्य शरीर नाही आहे ना, घाणच आहे सगळी हाडामासाची. तशीच त्या शरीरात पण आहे समोरच्या. मग हे पुण्य शरीर कोणतं? हे पुण्य शरीर म्हणजे तेच ज्योतिस्वरूप आहे, आपलं आत्मस्वरूप. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणती ते, असं तुकाराम महाराज जे म्हणतात, ते आपलं पुण्य शरीर आहे. तसं साधकाचं होतं म्हणजे त्याची आत्मा सोडून दुसरी कुठलीही ओळख शिल्लक राहत नाही. असं होणं म्हणजे पुण्य शरीर होणं. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, कुठल्याही संत महात्म्याचा देह जरी काढला तरी त्याच्यामध्ये हाडमासच आहे आणि आपल्या देहामध्ये पण हाडमासच आहे. पण त्याचं पुण्य शरीर का आहे आणि आपलं पुण्य शरीर का नाही? कारण आपण आत्मस्वरूपाच्या स्थितीत नाही. ते आत्मस्वरूपाच्या स्थितीत आहेत, आत्मस्थ आहेत, आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद असं त्यांचं आहे, म्हणून ते पुण्य शरीर आहे. हे पुण्य शरीर नाही जे जीवभावावरती आहे. अशा स्थितीमध्ये साधक नामानं जातो, नामाच्या निरंतर अभ्यासानं, सद्गुरुपदिष्ट अभ्यासानं जातो. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळाहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी, चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार पावती नामे, म्हणून नाम अखंड स्मरावे. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात की आता किती सांगू, म्हणून नाम तुम्ही अखंडत्वानं घ्या, कायम नामाचा ध्यास ठेवा, कायम आत्मचिंतनामध्ये राहा. आत्मस्थिती निश्चयाची ह्याची दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये, म्हणजे अहम आत्मा याचं कायम अनुसंधान ठेवावं, हा अर्थ आहेच ना त्यात. कायम त्या अनुसंधानात राहावं की आपण कोणी नाही, हा देह नाही, हे मन नाही, ही बुद्धी नाही, त्यातलं चित्त नाही, अहंकार नाही, कुणी नाही, मी आत्मा आहे. तो आत्मा काय ते सद्गुरूंकडून जाणून घ्यावं. आत्म्याची खूण पटत नसेल तर तिथं भगवंताला आणून ठेवावं. मी रामाचा आहे एवढं तरी निदान म्हणावं, मी श्री महाराजांचा आहे एवढं तरी निदान म्हणावं. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूप मनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली. श्रीराम असा हा समास आहे. रूप मनी आठवावे असं समर्थ जेव्हा म्हणतात तेव्हा ते मनाला साधनेसाठी वापरायला सांगतात. मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो असं मन आहे ना. मागच्या निरूपणात पाहिलं आहे आपण, मन जसं ठरवेल सिनेमाला जाऊया, तसं मन ठरवेल निरूपणाला जाऊया, तसंच मन ठरवेल साधनेला बसूया. तसं मनाचा आधार घ्यावा, रूप मनी आठवावे. मनाचा आधार घेऊन सद्गुरूंची मानसपूजा असेल, सद्गुरूंचं स्मरण असेल, सद्गुरूंचे मी आहे किंवा सद्गुरूंचा मी आहे, भगवंतांचा मी आहे असं म्हणणं असेल, अशा प्रकारे मनाचा आधार घ्यावा आणि नामस्मरणामध्ये राहावं. एवढं सांगून समर्थांनी हा समास समाप्त केला आहे. आपलं निरूपण 10 तारखेपर्यंत आहे, पण नामस्मरणाचा समास 10 जन्म सांगितला तरी संपणार नाही असा समास आहे. इतकं काही आहे नामाबद्दल बोलायला. मामा महाराज केळकर सांगलीला होऊन गेलेलं, तर ते म्हणायचे नामाबद्दल आजन्म बोललं तरी कमी आहे. एकतर मनुष्य मौन होईल किंवा आजन्म बोलत राहील, असं नामाचं महात्म्य आहे. असा हा नामाचा समास इथं समाप्त होतो. आणि हा समास पाहताना एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, एक नव्हे काही गोष्टी लक्षात आल्या. त्या गोष्टींचा आढावा घेऊया बरं का आता थोडासा. एक म्हणजे साधनेचे स्तर आहेत. वरवरची साधना आहे आणि सखोलतेनं केली जाणारी साधना आहे. वरवरची साधना म्हणजे आपल्याला वेळ मिळेल तेव्हा गडबड करून ऑफिसमधनं कसं तरी आपण धडपडत येणार, श्री महाराजांना नमस्कार करणार. वरवरची साधना. जमेल तेव्हा आपण नाम घेण्याचा प्रयत्न करणार, बसमध्ये, गाडीमध्ये, घरी काम करत असताना मांडी घालून पण आपण एकाग्रतेनं नामाचा अभ्यास करणार. ही वरवरची साधना आहे. पण आपण बघितलं मगाशी निरूपणामध्ये की जसं जसं आपण सूक्ष्म नामामध्ये मुरायला लागतो, इथंसुद्धा आत्ता निरूपणात 1, 2, 3 जणांना असा अनुभव आला किंवा आला असेल की शांत होतंय, आतमध्ये कुठंतरी शांत वाटतंय.
आलं की नाही लक्षात? तर या शांततेकडं नाम सुरू असताना आपण जायला लागतो आणि या नामस्मरणाचं पर्यवसान पादसेवन भक्तीमध्ये होतं. या स्थितीचं पर्यवसान पादसेवन भक्तीमध्ये होतं. म्हणून पुढं पादसेवन भक्ती दिलेली आहे. ही भक्ती अशी आहे की पायांना निर्देशित करते. पहा बरं का समर्थांची होई, पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. असं समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात. म्हणजे आपल्याला समजलेला अगदी साधा सोपा अर्थ, श्री महाराजांचे पाय चेपावेत, आपल्या सद्गुरूंचे पाय चेपावेत, ही पादसेवन भक्ती आहे. आणि अगदी खरा अर्थ आहे, बरोबरच आहे ते. सद्गुरूंच्या पायांना काय स्नान घालणं असेल, त्यांचे पाय चेपणं असेल, त्यांची पाद्यपूजा करणं असेल किंवा काही असेल. तुकामाईंचे पाय चेपता चेपता श्री महाराजांना 9 महिने, बरोबर ना, 9 महिने झोप मिळाली नाही असं वर्णन आहे त्यांच्या चरित्रात. झोपलेच नाहीत, कारण तुकामाई थांब म्हणायचं नाहीत आणि तुकामाईंनी थांब म्हटल्याशिवाय ह्यांनी थांबायचं नाही, असं पादसेवन झालेलं आहे. तर हे पादसेवन आहेच. तुम्हाला सांगतो मी, परवा निंबरीकर महाराजांचा विषय आला कर्नाटकातल्या. तर निंबरीकर महाराजांचे आणखी एक शिष्य होते, नरसाप्पा नावाचे. तर ते शिष्य श्री महाराजांचे पाय चेपायचे, म्हणजे निंबरीकर महाराजांचे पाय चेपायचे. पण निंबरीकर महाराजांनी देह ठेवला आणि त्यांची समाधी झाली, तर ते समाधी चेपायचे येऊन, इतका त्यांचा भाव होता. पण त्यांनी चेपणं सोडलं नाही. आपण सगळे ध्यानातले अंतरंग जे अनुभव पाहिले ना, ते अंतरंग अनुभव आलेले होते नरसाप्पा. सामान्य साधक नव्हते, तरी पण ते त्यांच्या सद्गुरूंची समाधी चेपायचे. ही पादसेवन भक्ती अशा पद्धतीनं भक्ताच्या शिष्याच्या भावाशी संलग्न आहे. पहा, आपल्या घरात श्री महाराजांची मूर्ती असेल तर एखादा साधक त्या मूर्तीच्या पायांचं पण अशाच प्रकारे सेवन करेल. म्हणजे पादसेवन म्हणजे सेवा करेल त्या चरणांची. त्या मूर्तीत छोटीच पावलं दिसतील, पण त्या छोट्या पावलांना तो चेपेल. भाव आहे हा, भक्तिभाव आहे हा. ही पण साधना पद्धत आहे असं समर्थ या ओळीत शिकवतात. पण आता आपण सूक्ष्मात वळूया, कारण आपण मगाशी पाहिलं की नाम साधना करत असताना आपण जातो झोपेकडं, नाही जात असं नाही, पण निश्चितच आपण मनाच्या शांतीकडं जातो. शांतपणे आपल्याला मग हळूहळू झोप यायला लागते. ही जी शांतता आपण आपल्या आत अनुभवतो ना, इथे आपण या पादसेवन भक्तीकडं अशासाठी जातो, कारण ज्या मार्गानं आपण आपल्या आयुष्याची वाटचाल केली आहे त्या मार्गानंच आपण निद्रेकडं जात असतो. आणि तो मार्ग आपल्या श्वासामध्ये आहे. पहा, रस्ता आपण या पावलांनी चालतो. या पावलांनी म्हणजे आपल्या स्थूल पायांनी चालतो रस्ता किंवा रस्त्यातले खड्डे. पण जीवनाची वाटचाल मात्र आपण या श्वासांच्या पावलांनी करतो. हे आपले आत बाहेर होत आहेत, हीच आपली पावलं आहेत. प्रत्येक येणारा जाणारा श्वास ही आपली पावलं आहेत. आणि इथे सद्गुरूंचे चरण आहेत. हे मंच सांगत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणून महाराज होऊन गेले, जे सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य होते. काय त्या सिद्धरामेश्वर महाराजांचा हा उपदेश आहे. निसर्गदत्त महाराज सांगायचे की श्वासामध्ये जे सोहमचं अनुसंधान आहे ती सद्गुरूंची पावलं आहेत, असं निसर्गदत्त महाराज म्हणायचे. म्हणजे पादसेवन आपल्या श्वासांमध्ये आहे, आपल्या आत ध्यानाच्या स्थितीमध्ये आहे. आता या स्थितीत जायला आपल्याला काही गोष्टी सांभाळाव्या लागतील. आपण नामस्मरण भक्तीमध्ये पाहिलं की सद्गुरूंचा अनुग्रह पाहिजे. सद्गुरू नसतील तर आपल्या ताटात कोणी वाढलं नाही तर आपण जेवणार नाही. त्यामुळं समर्थांची ही ओवी पहा, पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, असं समर्थ म्हणतात. म्हणजे सद्गुरू सोडून इतर कोणाला तुम्ही धरू नका, काया वाचा मनोभावे. या स्थितीत आलो आपण तर आपण पादसेवन भक्तीमध्ये मुरू. त्यांनी पुढच्या ओवीत याचा आणखीन उलगडा केलेला आहे. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण.
कुठं अनन्यपण? विषयांच्या ठिकाणी नाही, आपल्या साडीच्या ठिकाणी नाही, आपल्या पैशाच्या, दागिन्याच्या, आपल्या शिक्षणाच्या, आपला जो हुद्दा आहे, जी सामाजिक पत आहे, त्याच्या ठिकाणी अनन्यपण नाही, सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्यपण. ही उदाहरणं का दिली पैशाची, दागिन्यांची? कारण आपण तिथं अनन्य आहे म्हणून हे उदाहरण दिलं. म्हणजे अनन्यता आपल्याला लक्षात येईल की आपण त्या ठिकाणीच अडकून आहे. हे माझं, मी त्याचा, असं आपण जे प्रपंचात अडकून आहे ते सद्गुरूंच्या ठिकाणी जेव्हा घडायला लागतं तेव्हा पादसेवन भक्ती घडते. याचा अर्थ असा आहे की सद्गुरू विणं आणि कुणीही नाही अशा भावावस्थेमध्ये आपण पहिल्यांदा आलं पाहिजे. ब्रह्मानंद महाराजांचा अभंग आहे पहा, जिथे दिसे सद्गुरू चरण तेची आम्हा गोकर्ण, गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर, असं ब्रह्मानंद महाराज म्हणतात. आणि आपण काय करतो, इकडे एक निरूपण ऐकतो, मग दुसऱ्या कुठल्या तरी निरूपणाला, उत्सवाला तिकडं निघून जातो, तिकडचं संपलं की चौथ्या उत्सवाला निघून जातो, चौथा उत्सव संपला की पाचव्या उत्सवाला निघून जातो. या महाराजांचं एकदा ऐकायचं, मग त्या महाराजांचं एकदा ऐकायचं, या महाराजांकडं जायचं, त्या महाराजांकडं दुसरं काहीतरी शिकायचं. हे असं पण करत राहतो. हे अनन्य पण नाही आहे. आपण असं बुद्धीमध्ये स्वतःला समजावतो की मी समर्थांशी अनन्य आहे ना, किंवा मी श्री महाराजांशी अनन्य आहे ना, तर मी इकडच्या ठिकाणी गेलो बऱ्याच ठिकाणी, तर माझा अभ्यासच मी करेन ना तिकडं जाऊन. तर तसं अनन्य पण सांभाळलं जात नाही. अलीकडची ओवी पहा, काया वाचा मनोभावे, नंतर समर्थ अनन्यपण सांगतात. अर्धवट उपदेश ग्रहण नाही करायचा. संत चरित्र पाहावीत ना, इथल्या निरूपणातलाच उपदेश कशाला पाहायला पाहिजे? चला आपण संत चरित्र पाहू. ब्रह्मानंद महाराज जेव्हा आले त्यावेळी कोण होते? अनंत शास्त्री होते, बरोबर? अनंत शास्त्री गाडगोळी असं त्यांचं नाव होतं. तेव्हा ते पूर्ण नव्हते. त्यांच्यामध्ये असेल काय, जो काही असेल अहंकार नसेल ते त्यांच्या सद्गुरूंना, श्री महाराजांना माहिती. त्यावरती आपण भाष्य नाही करायचं. ते जसे कुठले होते अनंत शास्त्री, ते ब्रह्मानंद नव्हते. महाराजांकडे जेव्हा ते आले तेव्हा महाराजांचं निरूपण ऐकलं असेल ना. निरूपणामध्ये त्यांनी काय ऐकलं? आत्ता जे आपण ऐकलं तेच ऐकलेलं आहे त्यावेळी त्यांनी निरूपणात. उपनिषद, दासबोध, ज्ञानेश्वरी हेच त्यांनी श्री महाराजांच्या चरणी जाऊन ऐकलं. मग उपनिषद त्यांना माहीत होतीच की. शास्त्री होते ते. अनेक ठिकाणी जाऊन विजयपत्र घ्यायचे ते. चारी वेदांचा अभ्यास होता, साई शास्त्रांचा अभ्यास होता, सगळ्या पुराणांचा अभ्यास होता. नवे जवळजवळ त्यांना वेद पाठ होते. असे अनंत शास्त्री होते. म्हणजे महाराज जे प्रवचनातून सांगतायत ते त्यांना माहीत नाही असं काही नव्हतं. त्यांना सगळं माहीत होतं. पण तिथं त्यांनी श्रवण केलं. पण त्यांनी असं केलं का? एक 6 महिने श्री महाराजांपाशी राहून बाबा मग दुसऱ्यांकडे गेले. असं केलं. मग दुसऱ्यांकडे जाऊन तिसऱ्यांकडे गेले. महाराजांनी दिलंच आहे की रामनाम, मग आता दुसरीकडे जाऊन रामनाम घेता येतच की. म्हणून महाराजांना सोडलं का? कायेनं सोडलं का? कायेनं पण सोडायचं नाही. आलं का लक्षात तुमच्या? संत चरित्रातलं सांगतोय आपण. भाऊसाहेब महाराजांना सोडून दुसरीकडं कुठे गेले? कुठेही गेले नाहीत. कायेनं पण सोडायचं नाही, मनानं तर नाहीच सोडायचं. वाचेनं वगैरे हे सगळे सूक्ष्म भाग झाले. कायेनंच आपण भरकट करत राहतो. इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा, आणि मग तिकडं जाऊन अनन्यपण सांभाळतोय असा आपल्यात भ्रम करून घेतो. प्रत्यक्षात असं होतं, आपण ब्रह्मस्थितीमध्ये नसल्यामुळं आपली काया जिकडे जाते तिकडे आपण जातो. आपलं मन तिकडे जातं, आपली इंद्रिय तिकडे जातात आणि आपली आसक्ती तिकडे जाते. म्हणून आचरणाला सांभाळणं आवश्यक आहे. का जायचं नाही? जिथं मांसाहार आहे, जिथं मद्यपान आहे तिथं जायचं नाही. तार्किकदृष्ट्या असं सांगता येईल, अहो मी नामाचं स्मरण ठेवतो ना, मग गेलो म्हणून मित्रांबरोबर फरक कुठं पडला? नाही. कायेला सांभाळावं लागतं. कायासुद्धा, देहसुद्धा त्याच ठिकाणी ठेवायचा जिथं पावित्र्य आहे. देहसुद्धा तिकडेच घेऊन जायचा जिथं आपले सद्गुरू आहेत. म्हणून त्या समकालीन संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्या काळी अनेक सद्गुरू होते, पण कुठलाही सत्शिष्य आपल्या सद्गुरूंना सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठेही गेला नाही.
असं अनन्यपण बाहेरही सांभाळावं लागतं आणि आतही सांभाळावं लागतं. काया वाचा मनोभावे अनन्यपण असेल तर सद्गुरुपदी अनन्यपण ठेवता येतं. मग आपल्यामध्ये असा भाव येईल की आता इथून जे सांगितलं जातंय तेच ब्रह्मवाक्य आहे, तेच बरं का, चकाराला अन्य कुठलं ब्रह्मवाक्य नाही. आणि कुठले ह ब प असतील ते काय सांगतायत, जरी ते हेच सांगत असले तरी ते मी ऐकणार नाही, यांचंच मी ऐकणार. कारण हे माझ्यासाठी कसे आहेत, जेथे दिसे सद्गुरुचरण तेची आम्हा गोकर्ण. हेच माझे शंकर, हेच माझे दत्तात्रेय, हाच माझा पांडुरंग, हाच माझा राम, हेच माझं सगळं काही परब्रह्म हेच आहे आणि कुठंही नाही. ही झाली अनन्यता. ही अनन्यता पादसेवन भक्तीमध्ये अशासाठी आवश्यक आहे कारण आपण जो मगाशी सूक्ष्मार्थ पाहिला की आपण आपल्या जीवनाची वाट आपल्या श्वासांनी चढतो उतरतो, ही वाट जर सद्गुरूंप्रती अनन्यपण नसेल तर आपल्याला धरता येत नाही. सद्गुरूंची कृपा होऊन आपल्या आत आपल्याला शिरता येत नाही. साधी गोष्ट आहे अहो नेने घाटचा हा रस्ता आहे की नाही, तर या रस्त्यावरती याच रस्त्यावर यायला लागेल ना. दुसऱ्या समजा लक्ष्मी रोडवरती फिरत राहिलो मी, नंतर कुठे मंगळवार पेठेत गेलो किंवा सोमवार पेठेतच गेलो आणि असं म्हटलं की नेनेघाट रस्त्यावरतीच मी आहे, मनानं म्हटलं बरं का, तर कसं येईल. या रस्त्यावर यायला याच रस्त्यावर यायला लागेल, तर या रस्त्यावरती आपण खऱ्या अर्थाने येऊ शकू. तसं सद्गुरूंप्रती जर अनन्यपण नसेल, हेच माझे चकार, हेच माझे सर्वस्व आहेत असा भाव नसेल तर त्यांनी दिलेली साधना केली जात नाही. आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऐकल्यामुळं कुठून तरी सूक्ष्म विकल्प येत राहतात, विचार येत राहतात की हे असं पण आहेच ना, मग हे तसं पण आहेच ना. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांचीही उदाहरणं आहेत की मोठ्या मोठ्या संतांकडं त्यांनी अनुग्रह घेतलेले आहेत, पण मनस्थिती दोलायमान राहते. नक्की असं केलं तर चालेलच की ध्यान, त्यांनी सांगितलेलं असलं तरी असं वाटायला लागतं. याचं कारण अनन्यतेचा अभाव. म्हणून समर्थ अनन्यतेला अधोरेखित करतात. सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती, सद्गुरु कृपे विण काही भवतरणोपाय तो नाही. समर्थांचे शब्द पहा, त्यातला भाव पहा. हे आपल्याला सांगितलं जाते असं आता बघू नका, आपल्याला सांगितलं जातच आहे, पण हे आपल्या आतून येतंय का असं वाक्य. समर्थ जे म्हणतायत हे आपल्या आतून येते का. सद्गुरु कृपे विण काही भवतरणोपाय तो नाही असं आपल्याला आतून वाटतंय का, की आता ह्यांच्याशिवाय माझं कुणी नाही. खरं सांगू का, आपण कितीही माना डोलवल्या तरी आपल्याला असं वाटत असत नाही आपल्याला असं वाटत. म्हणून हे संतांना वारंवार तळमळीनं ज्यांना असं वाटतं ना तो बसल्या ठिकाणाहून उठणारच नाही. कितीही पायाला मुंग्या आल्या, कितीही भूक लागली, विष्ठा लागली, तरी मी महाराजांचा या स्थितीमध्ये जो जाईल, ज्याला हे अनन्यपण येईल. म्हणून या अनन्यपणाचा अभ्यास आवश्यक आहे. या अभ्यासानं आपल्याला सूक्ष्मतेत शिरायचं आहे. म्हणजे आता सर्वस्व मानलं सद्गुरूंना, सद्गुरूंच्या प्रती कसा भाव येतोय यातून. सद्गुरु कृपे विण काही भवतरणोपाय तो नाही. म्हणून समर्थ म्हणतात या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. अशा भावानंच सद्गुरूंच्या पायांचं सेवन करावं, म्हणजेच सेवा करावी. म्हणजेच केवळ पाय चेपावे नाहीत, सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजे सद्गुरुपदांचं सेवन, सद्गुरुपाद सेवन. म्हणजे काय तर आपली नामाची आणि ध्यानाची खोल बैठक. हे केवळ वाक्चातुर्य नव्हे, हा संतांचा उपदेश आहे. श्री महाराज म्हणाले देह ठेवायच्या आधी, काय म्हणाले सांगा पाहू. श्री महाराजांच्या भक्त आहे ना तुम्ही, हो ना. श्री महाराज देह ठेवायच्या आधी बघा, जवळ बसायचे हे जरा धोके असतात, काहीतरी विचारलं जातं. श्री महाराजांचं देह ठेवायच्या आधी वाक्य आहे, जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी खूण. सगळ्यांनी मोठ्यानं म्हणूया, जेथे नाम तेथे माझा प्राण ही सांभाळावी खूण. पहा, हे आत्ता म्हणताना सुद्धा आपले भाव आले, पहा आले की नाही. खरं सांगा,
हे आपले भाव आतून वरती आले, मग ह्या वाक्यावरती आपला विश्वास का असू नये की जिथं नाम आहे तिथं महाराज आहेत. हा विश्वास पाहिजे. तो विश्वास जर आपण ठेवला तर आपल्याला खरी अनन्यता साधता येईल. म्हणजे हा विश्वासच पाहिजे की त्या साधनेमध्ये ते आहेत. आता त्यांनी स्पष्ट सांगितलं ना की जिथं नाम आहे तिथे मी आहे. आता हे वाक्यच कशाला, आजन्म त्यांनी हे सांगितलेलं आहे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये की अहो मला तुम्हाला पाहायचं असेल तर नामातच पाहावं लागेल. बुवा किंवा कुणाला तरी म्हणाले, माई तुम्ही मला नामात पहा, मी अन्य कुठेही नाही, मी नामातच आहे. असं श्री महाराजांचं वाक्य अनेक ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंचे पाय कुठं असतील, नामातच असतील. अर्थ उघड झाला किती. म्हणजे त्या पायांची सेवा करायची असेल तर जसं आपण व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श करतो, तसं नामाच्या खोल जाऊन सद्गुरूंचं पादसेवन करावं लागेल. म्हणजे नाम घेता घेता आपल्याला आपल्या आत मुरावं लागेल तर पादसेवन भक्ती होईल, अन्यथा पादसेवन भक्ती होणार नाही. समर्थ म्हणतात, जे वस्तू दृष्टीस दिसेना, हे ते आत्म्याबद्दल बोलत आहेत बरं का. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी. काय कळलं? काही कळलं नाही. आणि एकदम हे समर्थ का सांगायला लागले? आत्मवस्तूबद्दल पादसेवनाचा विषय चाललाय ना. पहा बरं का, आता जरा गंमत म्हणून सद्गुरूंचे पाद सेवावे सांगून झाल्यानंतर मग त्यांचे पाय अलगद धरावे, मग त्याला अत्तर लावावे, अशा तऱ्हेने सेवावे सद्गुरू पाय, अशी ओवी रचता आली असती. मग त्यांना जरा प्रेमानं दाबावं, मग त्याच्यावरती मऊ कापड ठेवावं, अशी पण ओवी रचता आली असती. अशी कुठलीही ओवी समर्थ सांगत नाहीत. सरळ सरळ आत्म्याला स्पर्श करतात. कारण त्या आत्म्याचा बोध देण्यासाठी सद्गुरू आहेत. आलं का लक्षात? भांड्याकडे बघू नका, इकडं पहा. सद्गुरू तिथे कशासाठी आहेत? आत्म्याचा बोध देण्यासाठी आहेत. म्हणून आत्म्याचा विषय लगेच सुरू करतात. क्षमा करा हां, कुणाला काही बोलणं वैयक्तिक असत नाही. भांड्याकडे बघू नका याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकाकार वृत्तीनं श्रवण करा, इकडं तिकडं लक्ष देऊ नका. काय सांगितलं जातंय ते आत साठवून घ्या. असं सांगण्यामागं प्रेम आहे हो, कळकळ आहे, म्हणून बाकी काही नाही. हां, श्रीराम. तर समर्थ एकदम आत्म्याला स्पर्श करून म्हणतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरू, यासाठी ते आहेत. सकळ सारासार विचारू, त्यासाठी ते आहेत, म्हणजे विवेक सांगायला. परब्रह्माचा निर्धारू, हे सांगण्यासाठी सद्गुरू आहेत. अंतरी बाणे. पहा, मग जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी, असं समर्थ म्हणतात. म्हणजे आत्तापर्यंतच्या निरूपणात आपण पाहिलं की सद्गुरूंचं स्वरूप सद्गुरुपदिष्ट साधनेत आहे. त्यामुळं त्या सद्गुरूंची पादसेवा करायची असेल तर त्या साधनेमध्ये खोल शिरायचं आहे. आता प्रश्न असा आहे, कुठला तरी एखादा चिडका आणि उर्मट विद्यार्थी असेल तर तो असं म्हणेल, का शिरायचं आत? नाही शिरायचं मला आत. तर का शिरायचं आत? तर स्वरूप जाणून घ्यायला शिरायचं. मग ते का जाणायचं? तर ते जाणायचं कसं हे सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून. कारण त्यासाठीच त्यांच्याकडं जायचं आहे. तिथं जाण्याचा तो उद्देश आहे हो. परवा निरूपणात पाहिलं नाही का, भाजी मंडईत आपण औषध घ्यायला जाणार नाही, मेडिकलच्या दुकानात भाजी घ्यायला जाणार नाही. म्हणजे सद्गुरूंकडं जायचा उद्देश ठरलेला आहे आपला, स्वरूप प्राप्ती. आपण कोण हे जाणून घ्यायला आपण सद्गुरूंकडे जातोय. म्हणून ते आपण जे आहे त्याच्याबद्दल सद्गुरू किंवा समर्थ इथं भाष्य करायला लागले. ते भाष्य करताना समर्थ म्हणतात, जे वस्तू दृष्टीस दिसेना, असा जो आपला आत्मा आहे हा इंद्रियांना गोचर नाही आहे, हा कळत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाच्या आवाक्यात येत नाही, मनानं विचार करून तो समजत नाही. बुद्धीमध्ये कितीही कळला तरी तो खऱ्या अर्थानं कळत नाही. जसं आपल्याला कळतं बुद्धीमध्ये की वाईट सवय चुकीची आहे, पण आपण करतो ना वाईट करायचं ते, जेव्हा एकांतात असतो तेव्हा अगदी करतो.
डोळे झाकून करतो, महाराजांचा फोटो असला तरी करतो, म्हणजे कळून काही होत नाही बुद्धीमध्ये. आपल्या वृत्तीवर आरूढ व्हावं लागतं ज्ञान. म्हणून आत्मा हा मन बुद्धी या सगळ्या इंद्रियांना अगोचर आहे. असा हा आत्मा जो दृष्टीला दिसत नाही आणि मनासही भासत नाही, मनास तोही भासेना, संगत्यागे विण येना अनुभवासी. म्हणजेच आपल्या इंद्रियांचा, मनाचा, देहाचा संगत्याग झाल्याशिवाय तो प्रत्ययाला येत नाही, असं समर्थ म्हणाले. ही तशी सोपी ओवी आहे, पण ह्याच्या पुढची कठीण आहे. समर्थ म्हणतात, अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे, येरागथा गोवी. आता तर काहीच कळलं नाही. आता पटकन रामकृष्ण हरी व्हावं, जानकी जीवनस्मरण व्हावं आणि प्रसाद एकदाचा खावा, म्हणजे त्याचा एकदा संग आम्हाला मिळेल. हां, पण आत्म्याबद्दल पहा, आपण हसलो खरं, पण ही खूप गंभीर गोष्ट आहे. पादसेवन सांगताना पायांचं वगैरे वगैरे काही वर्णन न करता आत्म्याबद्दलच थेट समर्थ बोलले. आणि आत्म्याबद्दल ते म्हणायला लागले की हा आत्मा जाणून घ्यायला सद्गुरूंकडे आपण जातोय, पण हा आत्मा ज्यांना कळत नाही, आपला देह, मन या सगळ्यांचा त्याग घडावा लागेल. मग ते यावीत म्हणतात, अनुभव घेता संगत्याग नसे. संगत्याग कशाचा करायचा आहे? आपल्या मनाचा, देहाचा करायचा आहे. संगत्याग नसे, कशाचा अनुभव घेता? प्रपंचाचा अनुभव घेता. आपल्याला जर प्रपंचाचा अनुभव येतोय तर संगत्याग झालाय का? नाही झालेला. म्हणजे आपण जोपर्यंत दृश्यात आहे, जोपर्यंत आपल्याला अनुभव येतोय, तोपर्यंत आपला संगत्याग झालेला नाही, असा या छोट्याशा याचा अर्थ. त्याच्या पुढे समर्थ म्हणतात, संगत्यागे, आता संगत्याग झाला, अनुभव न दिसे असं म्हणतात. म्हणजे काय? आता जर संगत्याग झाला म्हणजे मन गेलं लयाला, देहबुद्धी लयाला गेली, संगत्यागे असं झालं, तर केवळ आत्माच उरतो. तिथं केवळ एकच उरतो. अनुभव घ्यायला द्वैत तिथं राहत नाही. म्हणजे देहत्याग म्हणजेच देहबुद्धीचा त्याग झाल्यानंतर अद्वैत स्थिती येते. म्हणून संगत्यागे अनुभव न दिसे. अद्वैत स्थितीमध्ये अनुभव आहे का आजी? नाही. म्हणून आत्म्याला पाहायला गेलं की अनुभव येत नाही आत्म्याचा. आणि आपण जोपर्यंत अनुभवात आहे, मला काहीतरी कळलं, मला काहीतरी दिसलं, प्रकाश दिसला, नाद ऐकू आला, सुगंध आला, शरीर थरथर थरथर कापायला लागलं किंवा काहीही व्हायला लागलं, तर तिथं आत्मस्वरूप नाही. आत्मस्वरूप अनुभवाच्या पलीकडं आहे, संगत्याग झाल्यानंतर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे अनुभवियासीच भासे, येरागथा गोवी. हे ज्यांना सद्गुरुपदिष्ट मार्गानं गेल्यावर कळलं त्यांनाच कळलं, बाकीच्यांना कळलं नाही, असं समर्थ म्हणतात. हे ते पादसेवन भक्तीमध्ये सांगतायत. म्हणजे याचा अर्थ असा की ही पादसेवन भक्ती सद्गुरुचरणी शरण जाऊन तुम्ही शिका. आता हा संगत्याग हा विषय समर्थ का सांगतायत, याच्या साधनेतील खोलातल्या अर्थाकडे आपण जाऊया. सद्गुरूंच्याकडं जाऊन तुम्ही हे शिका. म्हणजे काय बाजूला टाकायचं हे कळेल. नाहीतर काय होतं, साधनेमध्ये कधीकधी अंगाला घाम फुटतो, कधीकधी थरथर थरथर अंग कापायला लागते, कधीकधी डोकं गरम होतं, कधीकधी हातपाय गरम होतात, काही जणांचे हातपाय गार पडतात, काही जणांना काही आवाज ऐकू यायला लागतात. असं वाटतं की जणू महाराजच आपल्याशी बोलत आहेत, असा काही जणांना भास होतो. काही जणांना दिव्य दर्शनं होतात, प्रकाश दिसतो, सुगंध येतो, असे अनुभव यायला लागतात. आपल्या मनाच्या पातळीवरूनच हे सगळे दिव्य अनुभव येत असतात. अनुभवांची दिव्यता जरी असली तरी अनुभव हा द्वैताला दाखवत असतो. हे द्वैत सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागतं. सद्गुरूंना जर शरण नसू आपण, म्हणून पहा इतका अनन्यतेचा विषय आपण पाहिला आहे मगाशी. सद्गुरूंना जर आपण शरण नसू तर आपल्या आलेल्या दिव्य अनुभवांना आपण सत्यता द्यायला लागतो.
हळूहळू असं वाटायला लागतं की खरंच श्री महाराज किंवा श्री स्वामी आपल्याशी बोलायला लागलेत आणि तेच आपलं वाटणं आपल्या मनामध्ये दृढ व्हायला लागतं. आपल्या मनाचा भास मनामध्ये पक्का होणं याला स्किझोफ्रेनिया म्हणतात बरं का. सायकॅट्रिकमध्ये स्किझोफ्रेनिया म्हणतात की खोटंच आहे पण ते खरं वाटायला लागतं आणि ते खरंच त्याला खरं होऊन जातं असं घडणं म्हणा. किंवा अनेक प्रकार आहेत ज्या प्रकारामध्ये सद्गुरू जर नसतील तर आपल्याला खऱ्या खोट्याची छाननी करता येत नाही की मी बरोबर वाटेवरती आहे का, हे अनुभव खरे आहेत का, का हा मनाचा भास आहे, याची उकल करून द्यायला तिथं सद्गुरू लागतात. पहा, आता अनन्यपण नसेल, मनुष्य जर इकडं तिकडं भरकटतच असेल, आज इकडे शिबिराला गेला, उद्या तिकडे शिबिराला गेला, उद्या त्या महाराजांच्या दर्शनाला, परवा या महाराजांच्या दर्शनाला, तर हे साधनेतलं अनन्यपणे विचारणार कुठं? ती जागा नको का विचारायला अनन्यपणानं आपली शंका, आपली अडचण? म्हणून अनन्यता महत्त्वाची आहे परमार्थामध्ये, की तिथं ते ठिकाण मिळतं गोष्टींचा उलगडा करून घ्यायला. आणखीही काही गोष्टी घडतात साध्या साध्या साधनेमध्ये की आपण विचार करत असतो, हे आपल्याला कळत असतं, पण विचार बाजूला टाकता येत नाहीत. नामस्मरण करताना असा अनुभव येतो की नामात आपल्याला काही केल्या एकाग्रच होता येत नाही. पण कधीकधी असा अनुभव येतो की खूप एकाग्र झालो आहे, मग ती एकाग्रता नंतर आपल्याला त्रास द्यायला लागते, कारण दुसऱ्या बैठकीत तसं एकाग्र होत नाही. मग काल आपलं एकाग्र झालेलं होतं, आज एकाग्र होत नाही आहे, असा त्रास व्हायला लागतो. वेगवेगळ्या प्रकारानं साधकाला संघाचा त्रास होतो. हे सगळे संघ आहेत बरं का, आपल्या मनाचे संघ आहेत. देहबुद्धी तर मुख्य संघ आहेच, की आपण देह आहे, आपण म्हणजे हा देह आपल्याला असं ठामपणे वाटतं, हा तर मुख्य संघ आहेच. पण हा मुख्य संघ वेगवेगळ्या संघांनी आपल्या पुढं प्रगट होतो की हे बघ, हां तुला चांगला अनुभव आला, मग त्याला वाटतं हो मला चांगला अनुभव आला, मी शांत झालो असं त्याला वाटायला लागतं, मी तृप्त आहे असं त्याला वाटायला लागतं, कळस म्हणजे मी आता संतच झालो असंही वाटायला लागतं. हे सगळे संघ आहेत आपल्या अहंभावाचे, जे आपल्याला येऊन चिकटतात. जोपर्यंत कुठल्याही पातळीवरती संघ शिल्लक आहे तोपर्यंत आपण आत्मानुभूतीमध्ये आलो नाही. आता आपल्याला सवय आहे व्यवहारात राहायची, त्यामुळं व्यावहारिक फुटपट्ट्या गोळा करायचीच सवय आहे आपल्याला. जसं आपल्याला पोट भरल्यानंतर कळतं, ढेकर येते, जाणवतं आपल्याला की यापुढे आता एकही घास जाणार नाही. जसं आपल्याला गरम लागल्यानंतर चटका लागतो, मग आपण हात मागं घेतो, तोच न्याय आपण परमार्थात जोडायला लागतो. मग आपली बुद्धी आपल्याला सांगते की मला कळणार कसं माझी प्रगती झाली आहे. लक्षात घ्या बरं का, मला समजणार कसं की मला नाम साधत आहे, ध्यानाची बैठक साधत आहे. हे जे मला कळणार कसं हा वृत्तीचा भाग वरती येतो ना, तो पण संघामुळंच येतो. कोण म्हणतं तिथं मला कळणार कसं? तो मीच तर आहे ना देहबुद्धीचा, ज्याला असं वाटत असतं की मला कसं कळणार माझी प्रगती. तुमच्या लक्षात येते का? असा सुद्धा संघ वरती येतो. म्हणून तिथं सद्गुरू लागतात की नाही, हा संघसुद्धा टाकायचा आहे, तुलाच विसरायचं आहे. तर तुझी प्रगती कुठं आली, तुझी अधोगती कुठं आली, तुझं जमणं कुठं आलं आणि तुला न जमणं कुठं आलं, तुलाच विसरायचं आहे ना. लक्षात येतं आहे का तुमच्या? तर इथं सद्गुरू लागतात सावध करायला की हे सगळं टाकायचं आहे तुला फक्त आत्मस्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. जैसा का निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशा स्थितीमध्ये शांत राहायचं आहे. एखाद्या ठिकाणी हवेची हालचाल नसेल आणि हालचाल नसताना जशी ज्योत अगदी शांतपणे तेवत राहते, तसं शांत नामामध्ये स्वरूपानुसंधानामध्ये साधनकाळी राहायचं आहे. बास, या पलीकडं मी इथं आलो का तिथं नाही गेलो, का तिथं गेलो का इथं आलो, असलं काहीही करायचं नाही आहे. हे साधकाला शिकावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात जो अनुभवी आहे त्यालाच या गोष्टी कळतील. अनुभवयासीच भासे येरा गथा गोवी. बाकी सगळी
फरफट आहे, फक्त वैचारिक धावपळ आहे. ती करायला न जाता सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन शरण जाऊन आपल्याला ते जे सांगतात तेवढंच ऐकून, चकार आहे बरं का, तेवढंच ऐकून त्या मार्गावर फक्त स्थिर राहायचं आहे. असं पहा, जर मला कळलं की माझी प्रगती झाली तर प्रगती झाली का? नाही. आत्तापर्यंतचं विवेचन जर शांतपणे ऐकलं असेल तर लक्षात येईल, मला जर कळलं मी चढून वरती गेलो तर माझा मीच चढला, मी वर गेलोच नाही. मला जर असं वाटलं की माझ्याच्यानं काही होतच नाही आहे तर माझ्या मीमध्येच मी बुडालो, कुठं गेलोच नाही. हा संग साधकाला टाकावा लागतो, हे विचार साधकाला टाकावे लागतात. म्हणून म्हटलं आशाताई काल तुम्हाला की निरूपण पहा, निरूपणामध्ये समर्थ सगळ्या शंका फाडून फेकून देतात. श्री महाराजांचं वाक्य आहे, तुम्हाला येणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्याची उत्तरं समर्थांनी दिलेली आहेत दासबोधामध्ये. आपण वाचत नाही, आपण अभ्यासत नाही, आपण त्यांना काय म्हणायचं आहे ते पाहायला जात नाही, आपल्या समजामध्ये राहतो. आणि आपण आपल्या पुढे आपले सद्गुरू असतात पण त्यांनाही विचारायला जात नाही की अहो चुकलं का माझं, मी काय करायला पाहिजे, मला तुम्ही सांगा, मी अज्ञानी आहे, मी हीन आहे, मी दीन आहे, मी महाराज तुम्हाला शरण आहे, मला तुम्ही सांगा, मी चुकतोय असेल, चुकत असेल तर सांगा. हे जर आपण चुकत असू संघानं बाहेर येणं म्हणजे सारख्या शंका घेणं, आपल्या प्रगतीचे विचार करणं, आपल्या अधोगतीचे विचार करणं, तर तेही सद्गुरू सांगतील की हेही तू करू नको, सावध हो, नुसता शांत होऊन नामात राहा. तर ते ऐकायला पाहिजे. म्हणून समर्थ संघाचा विषय काढतात, आत्म्याचा विषय काढतात आणि त्याच्याबद्दलचा उपदेश करतात की हे तुझं आत्मस्वरूप आहे ते कसं आहे, सद्वस्तू जी आहे ती कशी आहे, दृष्टीस दिसेना अशी आहे, मनास तेही भासेना अशी आहे, संग त्यागे विण येना अनुभवासी. ती तुझा संग त्याग झाल्याशिवाय येणार नाही. तुझ्यापाशी जोपर्यंत तुझा देहबुद्धीचा संग आहे तोपर्यंत तुला दृश्याचा अनुभव येईल. उलट भाषेत सांगायचं झाल्यास, जोपर्यंत आपल्याला अनुभव येतोय, कुठलाही अनुभव असेल, तोपर्यंत आपण कशात आहे, संघामध्ये आहे. जोपर्यंत आपल्याला विसर पडत नाही तोपर्यंत संघाचा त्याग झालेला नाही. म्हणून समर्थांनी संघ त्याग जेव्हा घडतो, खऱ्या अर्थानं देहाचा विसर पडतो, त्या ठिकाणी देहबुद्धी मन इत्यादी काहीही न राहता फक्त आपली स्वरूप स्थिती राहते. त्या स्थितीचा उल्लेख करताना संग त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान हे सप्तही एक रूप अशी ओवी वापरतात. म्हणजे आत्मनिवेदन ते हेच, जेव्हा पूर्णपणे संगत्याग होतो. आत्मनिवेदन ते हेच आहे जेव्हा स्वरूप साक्षात्कार होतो, जेव्हा आत्मज्ञान होतं, आपण आत्माच हा बुद्धीमध्ये निश्चय होतो, ते आत्मनिवेदन आहे. तोच संगत्याग आहे, तीच विदेह स्थिती आहे, तेच अलिप्तपण आहे, तीच सहज स्थिती आहे, तीच उन्मनी स्थिती आहे आणि तीच विज्ञान अवस्था आहे. म्हणजे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडची, जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडची. जाणीव नेणीव भगवंती नाही, माऊलींचे शब्द आहेत. या 7ही शब्दांचा उल्लेख समर्थांनी केला की हे 7ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, त्या विज्ञान स्थितीच्या अर्थाचे. संगत्याग, निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान, सप्तही एक रूप. इथंपर्यंत पादसेवन भक्तीनं आपण जातो आणि तो जाण्याचा मार्ग अंतरिक्षामध्ये आहे. त्या विषयाकडं आपण पुढच्या निरूपणात येऊया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.